राजाधिराज सद्गुरुनाथ गणपतराव महाराज की जय. आपल्या सर्वांना सादर प्रणाम आणि उपस्थित असलेल्या सर्व स्टेजवरती जे महानुभाव आहेत त्या सर्वांनाही नमस्कार. सबनीसांचा परिचय करून द्यायची एक जबाबदारी कायम माझ्याकडे येत असते, का तर तो दुवाई तसाच आहे. एक माहेर असतं ना की आपल्या भावाकडे जाऊन आपण म्हणजे भावाचं आपल्याला किती सांगू आणि किती नको असं एक आपल्याला एक भाव असतो की भाऊ म्हणजे माझा असा आहे ग्रेट, हे सांगण्याचं भाग्य मला प्रत्येक वेळेला मिळतं. आणि खरोखर मला सबनीसांचा परिचय करून देण्याचा खूप आनंद मला याच्यामध्ये मिळतो, कारण एक माहेरचा दुवाई आहेच, पण त्यांनीही आजपर्यंत आपल्याला असं नातंच ठेवलं आहे की ते एक अध्यात्माच्या धाग्यानी गुरुबंधू म्हणून आपल्याशी आता ते जोडले गेले. ते काय तर नवीन वक्ते म्हणून नवीन प्रवचनकार म्हणून काही आज आपल्याकडे ते इथे येत नाही आहेत. तर सबनीसांचा हा आपला गुरुबंधू या नात्यानेही मी आपल्याला परिचय करून देते. स्वतः ते एमटेक हे त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बेंगलोर यामध्ये त्यांनी केलेलं आहे. म्हणजे लौकिकार्थानं जे काही अगदी अत्युत्तम जी डिग्री शिक्षण जे सगळं घ्यायला हवं ते तर त्यांनी त्याच्यामध्ये ते निष्णात आहेत. आणि त्या डिग्रीच्यामुळं जे काही मोठमोठ्या कंपन्यांमध्ये कॉलकॉमसारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये जे अनुभव जे काम जे त्यांना करायचं आहे ते सर्व त्यांनी त्या इंडस्ट्रीमध्ये केलेलं आहे. हे सगळं आणि त्यानिमित्तानं वेगवेगळ्या देशांमध्ये त्यांचा प्रवास परिचय राहणं हे सगळं झालेलं आहे. पण ह्या सगळ्या हा परिचय हा तर अत्युत्तम महत्त्वाचा आहेच आहे, पण या सगळ्याच्या जोडीनं आता त्यांनी जे सध्याला त्यांचं जे आहे त्याचा मला त्याचं जे एक विशेष वाटतं की हे सगळं जरी असलं म्हणजे सिंगापूरमध्ये कित्येक वर्ष राहिले, नंतर बेंगलोरमध्ये कित्येक वर्ष वास्तव्य झालेलं आहे, पण तरी देखील आता त्यांचं जे मूळ गाव कराड या ठिकाणी आता त्यांचं सध्या वास्तव्य आहे. आणि कुठलाही एक मुलगा म्हणजे आपण साधारणतः असं बघतो की आईवडील जर वैद्यकीय क्षेत्रात म्हणजे डॉक्टर असतील तर ते मुलं त्यांची साधारणतः डॉक्टर या फील्डमध्ये वळलेली असतात, इंजिनियर असेल तर तिकडे वळलेली असतात. तर विवेक यांचे वडील जे सर तर ते स्वतः प्रख्यात म्हणजे प्रिन्सिपॉल जर फिजिक्समधले ते प्रख्यात प्रोफेसर होतेच. सायन्स कॉलेजमध्ये ते प्रिन्सिपॉल म्हणून आम्हाला होते. आणि पण म्हणजे त्यांचाही ज्ञानेश्वरीवरती खूप मोठा अभ्यास होता आणि हा त्यांचा जो वारसा जो आहे ते आता सबनीस पुढे चालवत आहेत. आणि या त्यांच्या कार्याला त्यांची पत्नी पण अत्यंत फार निष्ठेनं साथ देते आणि हा वारसा मात्र आपल्याला कधी कुठे बघायला मिळत नाही. आणि आज आपल्याला इथे सुद्धा गेले जवळजवळ 8 वर्ष झाली सबनीस इथून आपल्याला प्रवचन देत आहेत. आणि अध्यात्माचा म्हणजे ज्ञानेश्वरीवरचा अभ्यास दासबोधावरचा अभ्यास कित्येक दिवस आता त्यांचे समर्थ दासबोध हे त्यांचं ऑनलाईन क्लासेस चाललेले आहेत. मी त्याच्यामध्ये जसं जमेल तसं हे करत असते. पण मला ह्याच्या सगळ्यात हे वाटतं की इतका म्हणजे डीप स्टडी जसा त्यांनी हे करत असताना जो केला आहे म्हणजे सॉफ्टवेअर इंडस्ट्रीज म्हणा किंवा कॉलकॉम याच्यामध्ये जेवढी प्रगल्भता लागते तेवढीच किंवा त्याच्यापेक्षा कणभर जास्तच अभ्यास त्यांचा आज या क्षेत्रामध्ये आहे. आणि इतक्या लहान वयामध्ये आज त्यांनी प्रभुत्व या सगळ्या विषयावरती मिळवलेलं आहे. आणि मला वाटतं की हाच त्यांचा खरा परिचय, कारण आपल्या सगळ्यांच्या इथे म्हणजे बरेच लोक इथे पण खूप उच्च विभूषित आहेत, पण सगळेजण आज महाराजांच्या समोर जी एक नम्रता जे एक हे लागतं की काही असलं तरी मी आज महाराजांचा सेवक आहे, मी आज कुठल्या तरी सद्गुरूचा सेवक आहे, ही नम्रता असणं हीच या व्यक्तीची खरी ओळख असते. आणि ही आज सबनीसांच्या पाशी आहे. आणि आज म्हणून मला सगळ्यांना पुन्हा एकदा सांगावंसं वाटतं की ह्या अशा माझ्या लाडक्या गुरुबंधूंचा परिचय आणि हे त्यांची जी क्वालिफिकेशन आहे हे सगळं सांगण्याच्या ह्याच्याकरता मला इथं तुम्ही उभं केलं. आणि मला हा असा आनंद वरचेवर मिळावा, त्यांच्या हातने आपल्या इथे यायची ही सेवा घडावी आणि महाराज त्यांना या क्षेत्रामध्ये जसा जसा अभ्यास होईल तसं पुढं तर जाऊ देतच, पण आयुरारोग्य आणि दीर्घायुष्य त्यांना प्राप्त होऊ दे आणि आपल्याला त्यांची सेवा ऐकायला मिळावी ही प्रार्थना. धन्यवाद स्नेहाताई. मी डॉक्टर ओंकार प्रसाद वैद्य यांना विनंती करतो आम्हा सर्वांतर्फे पूज्य विवेक श्रीकांत सबनीस यांचं त्यांनी पुष्प देऊन स्वागत करावं.
विवेकदादांना मी विनंती करतो की त्यांनी आपली प्रवचन सेवा प्रारंभ करावी. हॅलो. ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मां विद्विषावहै. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं. शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिनी व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः. आता जयश्रीताईंनी, स्नेहाताई जयश्रीताई, मी जयश्रीताई म्हणून जास्त ओळख करून दिली. खरोखर आम्ही शाळेत असल्यापासून एकत्र आहोत. प्रभुणे सर, आमचे सर, त्यांनीच आम्हाला घडवलं. म्हणजे अनेक वर्षांचा संबंध आहे. आणि नंतर अरुणदादा यांच्याबरोबर संबंध आला. तेच आम्ही सकाळी बोलत होतो की बघता बघता 6-7 वर्ष झाली की मी इथं येतोय, दरवर्षी येतोय. तरुणाच्या काळामध्ये अरुणदादा म्हणले की एक तरुण पिढीसाठी, म्हणजे महाराजांच्या नंतर, त्याच्यानंतर की जे आता महाराज ज्यांचे पणजोबा असतील, त्यांच्यासाठी आपण काहीतरी त्यांच्या भाषेमध्ये महाराजांचं सांगितलं पाहिजे. त्यावेळेला ती काही सेशन्स आपण त्यावेळेला घेतले ऑनलाईन. आणि गेल्या या 3-4 वर्षामध्ये खरं तसं बघायला गेलं तर आता आपण शांतिकुटीर संदेशमध्ये सुलभ आत्मज्ञान हे पण सिरीज चालूच आहे. त्यामुळं बऱ्यापैकी सगळेच विषय खरं तसं बघायला गेलं तर हाताळलेले आहेत. कर्म असेल, उपासना असेल, भक्ती असेल, ज्ञान असेल. त्यामुळं काय आज बोलायचं हा माझ्या मनामध्ये एक मोठा प्रश्नच होता. पण तो प्रश्न विजयाताईंनी सोडवला. कारण विजयाताई ज्या बोलल्या त्या वेदांत सिद्धांत सूत्र 10 सूत्र, खरं तसं बघायला गेलं तर वेदांताचा कुठलाही माणूस असेल, एक महत्त्वाचं सगळ्यात डिफरन्सिएशन बाकीच्या सगळ्या ठिकाणी आणि वेदांतामधलं, तर तो एकच बोलतो. त्यांची उदाहरणंसुद्धा तीच असतात. फक्त त्याचं कॉन्टेक्स्ट डिफरंट असतो, पॅकेज डिफरंट असतं. जसं त्याला समजलेलं असतं तो त्या पद्धतीने तो सांगतो, पण जो मूळ गाभा आहे तो सेम राहतो. त्यामुळे माझ्यासाठी फार मोठं सोपं काम झालं की एक प्लॅटफॉर्म तयार झाला आधीच्या सेशनमध्ये. तोच सूत्र मी पुढं नेतो. आणि जो आपण, कारण महाराजांचं जर आपण सुलभ आत्मज्ञान जर बघितलं तर खरं तसं बघायला गेलं तर वेदांताशिवाय काहीच नाही आहे. हे सगळं त्याच्यामध्ये वेदांताचं सार जे आपण म्हणतो
अगदी ते महाराजांनी आपल्याला अतिशय सोप्या पद्धतीने ते सांगितलेलं आहे. ते आपण पाहतच होतो. म्हणजे त्यांचा वाढदिवस आहे, जन्मदिवस, तोही आपण साजरा करतो आहे. मागच्याच आठवड्यामध्ये कृष्ण जन्माष्टमी. आणि त्यामुळे मी म्हटलं या दोघांचं सांगड जर घालायची म्हणली आणि आत्ता आपण जो पाया बघितला त्याच्यावर जर कळस जर चढवायचा म्हटलं तर एकच सूत्र पुढं येतं आणि ते सूत्र म्हणजे आनंद सूत्र. आनंदाचं सूत्र. म्हणजे आम्हाला हे सगळं कशासाठी पाहिजे? बघा, विचार करूया आपण की आज या जगामध्ये प्रत्येक जण जन्माला आल्यापासून हे शरीर पडेपर्यंत धडपडतोय. अगदी आपल्या सगळं जर बघितलं, विद्यार्थी असेल तो मार्क मिळवण्यासाठी धडपडतोय. मार्क मिळाल्यानंतर, पहिला नंबर आल्यानंतर त्याला आनंद वाटतो आणि तो आनंदी होतो. इंजिनिअरिंगला असेल, लॉला असेल, मेडिकलला असेल, मुलगा असेल, मुलगी असेल, अभ्यास करते. डॉक्टर झाल्यानंतर, पॅकेज मिळाल्यानंतर, बेंगलोरला जॉब मिळाल्यानंतर मला आनंद वाटतो, मी आनंदी होतो. माझी शेती आहे, मी इथं शेती करतो. ह्या वर्षी छान पाऊस पडला, मस्तपैकी पाऊस पडला. गेले 3 महिने आमच्या कराडमध्ये तरी पडत होता. इथं पण पडला की नाही मला माहिती नाही, पण बहुतेक इथंही पडला. तर दरवर्षीपेक्षा ह्या वर्षी जरा चांगलं पीक पाणी येईल म्हणून आम्ही शेतकरीसुद्धा सुखी होतो, आनंदी होतो. जगाचा विचार करू. प्रेसिडेंट ट्रम्प आता सध्या चर्चेत आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तो सुद्धा आनंदी होण्यासाठी त्याचा आनंद कशात आहे? हो, मला नोबेल पीस प्राईज मिळावं. आणि मग नोबेल पीस प्राईज मिळावं या कारणानं जगामध्ये जी सगळी युद्ध चाललेली आहेत, जणू काही मीच तो थांबवतो आहे, मीच करता करविता आहे. ऑपरेशन सिंदूर मीच थांबवतो, रशिया युक्रेन वार मीच थांबवतो. याच्यासाठी तो खरं तसं बघायला गेलं तर $100 मिलियन बिलियनियर आहे. एवढे पैसे असताना तो आनंदी नाही. त्याचा आनंद नोबेल पीस प्राईजमध्ये आहे. म्हणजे तो सुद्धा आनंदी होण्यासाठी प्रयत्न करतोय. म्हणजे आपण सगळी उदाहरणं बघितली की मुलापासून ते अगदी प्रेसिडेंटपर्यंत सगळी उदाहरणं त्याच्यात येतील. आपण विषय वाढवायला नको, 1 तासाभरातच आपल्याला विषय संपवायचा आहे, कारण आपला आनंद प्रसादामध्ये आहे. तेच उदाहरण मी घेणार आहे, कारण विजयाताईंनी जे सांगितलं उदाहरण ते अतिशय परफेक्ट आहे. की ज्या वेळेला मी गुलाबजाम खातो, आता बघा कसं आम्ही मन काम करतो बघा, कारण आपण हा सगळा मनाचा विचार आहे. ज्या वेळेला मी गुलाबजाम खातो असं ज्या वेळेला म्हणतो, त्यावेळेला माझ्या मनामध्ये एक उकळी फुटते की अरे वा, आज गुलाबजाम मिळणार. पण तेवढ्यात माझ्या डोक्यामध्ये कालचा रिपोर्ट येतो आणि तिथे येतो की अरे तुझी शुगर वाढलेली आहे. आता गुलाबजाम कुठे आहे? गुलाबजाम बाहेरच आहे. शुगर कुठे आहे? ती आत आहे. पण मी माझ्या मनामध्ये विचार आला. आता मन कुठे आहे त्याचाही आपण विचार करूया. पण ज्या वेळेला माझ्या मनामध्ये त्या गुलाबजामाविषयी प्रतिकूल प्रवृत्ती निर्माण होते, काळजीपूर्वक, ज्या वेळेला गुलाबजामाविषयी प्रतिकूल प्रवृत्ती म्हणजे विचार म्हणजेच थॉट ज्या वेळेला निर्माण होतो, त्यावेळेला माझ्या मनामध्ये त्या गुलाबजाम जो बाहेर आहे आणि जो मी खाणार आहे आत, आणि खाल्ल्यानंतर जो मला आनंद मिळणार आहे तो माझ्या मनामध्ये मिळणार आहे. त्या मनामध्ये प्रतिकूल वृत्ती निर्माण होते, प्रतिकूल थॉट निर्माण होतो, अपोजिट थॉट निर्माण होतो. आणि अपोजिट थॉट निर्माण झाला, प्रतिकूल थॉट निर्माण झाला, प्रतिकूल प्रवृत्ती निर्माण झाली की मग माझा आनंद
दुःखामध्ये परिवर्तित होतो. म्हणजे ह्याच्यामध्ये काय झालं, बाहेर सगळं आतच चाललंय. गुलाबजाम बाहेरच आहे, तो मी अजून खाल्लेलाच नाही, पण गुलाबजाम खाणार या जाणीवेनं, या विचारानं, या थॉटनी माझ्या मनामध्ये पहिल्यांदा आनंद निर्माण झाला. आणि फक्त त्यांनी ट्रिगर ऑफ केलं की माझा रिपोर्ट बघितला आणि त्या रिपोर्टचा विचार करून मीच माझ्या मनामध्ये दुसऱ्या क्षणी आनंद नाही तर मी दुःखामध्ये निर्माण झालं, दुःख निर्माण झालं. बरोबर आहे ना? आमच्या सगळ्यांचा अनुभव आहे. म्हणून मी हे वेदांत प्रॅक्टिकल वेदांत असला पाहिजे. कारण वेदांत ज्या वेळेला आम्ही म्हणतो त्यावेळेला तो मला दिवसा प्रत्येक क्षणाक्षणाला जीवनामध्ये उपयोगी पडला पाहिजे. म्हणून सगळे संत काय म्हणतात, आमचं अध्यात्म कसं आहे, रोकडं अध्यात्म आहे. म्हणजे यावर्षी अध्यात्म करा, पुढच्या वर्षी आनंद मिळेल, नो नो. यावर्षी अध्यात्म करा, पुढच्या जन्मी आनंद मिळेल, नो नो. आम्हाला आत्ता ह्या क्षणी आनंद पाहिजे. आणि आम्हाला आत्ता या क्षणी आनंद कसा मिळेल तेच आपण पाहूया. आनंदाचं सूत्र कशाच्या आधारे? कारण वेदांतामध्ये अजून एक हे आहे की वेदांतामध्ये कुणीही स्वतःचं डोकं चालवू शकत नाही, कुणीही स्वतःची बुद्धी चालवू शकत नाही. कारण आमची बुद्धी, आमचं मन कलुषित आहे, सेल्फिश आहे. मला जे वाटतं माझ्या बुद्धीमध्ये लाईक्स अँड डिसलाईक्स आहेत आणि म्हणून मी माझ्या पद्धतीने विचार करू शकत नाही. ते एकाच पद्धतीने विचार करू शकतो आणि तो म्हणजे शंकराचार्य, आदिशंकराचार्य. कारण सगळ्या वेदांती लोकांनी किंवा सगळ्या संप्रदायांनी, म्हणून जी आपण ती सुरुवातीला प्रार्थना म्हणली त्याच्यामध्ये सगळेजण कव्हर होतात. आणि म्हणून आदिशंकराचार्यांना प्रमाण मानून आपण पुढे जाऊया. कृष्णाष्टमी असल्यामुळं आपण भगवंताचा 9वा अध्याय आणि त्याच्यातला जो शेवटचा 9वा अध्यायातला शेवटचा श्लोक आहे त्याच्या आधाराने आपण हे आनंदाचं सूत्र समजून घेण्याचा प्रयत्न करूया. 9वा अध्याय जो आहे तो आपण जर बघितलं तर त्याला म्हणतात की राजविद्या राजगुह्यम. राजविद्या का हो? आपण क्वेश्चन्स विचारायचे म्हणजे त्याशिवाय मजा नाही. कारण क्वेश्चन्स विचारल्यानंतर, कारण नेहमी बघा गीतासुद्धा क्वेश्चन आन्सर आहे. राजविद्या का? तर बाकीची सगळ्या विद्या, मेकॅनिकल इंजिनिअरिंग असेल, शेती असेल, लॉ असेल, मेडिकल असेल, मी शिकलो, मी संपत्ती मिळवली, त्याचा उपयोग मी जीवनामध्ये आयुष्य कम्फर्टेबल करण्यासाठी केला, हे शरीर पडल्यानंतर ते तिथंच संपलं. मी ज्यावेळेला दुसरा जन्म घेतो त्यावेळेला असं होत नाही मी मागच्या जन्मामध्ये मेकॅनिकल इंजिनियर होतो मग मी आता कशाला शिकू, मागच्या वेळेला मी शेतकरी होतो तर आता मी काय करू, मी डायरेक्ट लगेच नांगरालाच चालू करतो, असं होत नाही. कारण का तर सगळ्या विद्या ह्या मला परत शिकाव्या लागतात पहिल्यापासून ABCD. फक्त एकच विद्या अशी आहे, अध्यात्मविद्या अशी आहे, सुलभ आत्मज्ञान असं आहे की ती एकच विद्या मी माझ्या बरोबर घेऊन जातो. कसं बरोबर घेऊन जातो? मी फोन डिझाईन करत होतो कॉलकॉममध्ये असताना, सांगितलं तर जयश्रीताईंनी, तर या फोनमध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हार्डवेअर आहे, सॉफ्टवेअर आहे, सिम कार्डसुद्धा आहे. ज्यावेळेला मी फोन चेंज केला त्यावेळेला काय करतो, मी सिम कार्ड बदलतो. तसं मी माझं सिम कार्ड बरोबर घेऊन जातो आणि माझं सिम कार्ड म्हणजे काय असेल तर माझं मन आहे, माझं अंतःकरण आहे. आता विजयाताईंनी सांगितलं अंतःकरण म्हणजे 4: मन, बुद्धी, चित्त, अहंकार. मनाची डेफिनेशन: संकल्प विकल्पात्मिका अंतःकरण वृत्ती इति मनः, निश्चयात्मिका अंतःकरण वृत्ती इति बुद्धिः, मेमरी म्हणजे चित्त, अनुसंधानात्मिका अंतःकरण वृत्ती इति चित्तम आणि अभिमानात्मिका अंतःकरण वृत्ती इति अहंकार. हे 4च आहेत. म्हणजे फक्त हे फंक्शनल डिफरन्स आहेत. म्हणजे माझ्या आत 4 अशा गोष्टी असताना एकच अंतःकरण आहे. मन आणि बुद्धी हे सगळं सिनॉनिमसली वापरलं जातं, कॉन्टेक्स्चुअली वापरलं जातं. तर मग माझ्या मनामध्येच हे सगळं आहे. हे मनाचे सगळे खेळ आहेत. म्हणजे
मगाशी सांगितलं की मी परब्रह्म स्वरूप आहे, आणि जर परब्रह्म स्वरूप जर असेल तर मग हे परब्रह्म स्वरूप हे असं अगतिक का, हे असं दुःखी का? जरा काही प्रसंग आला की आई ग, जरा काही झालं की रोग आला की आता माझं कसं होणार, माझी चिंता, मला काळजी. अरे मग असं जर असेल तर परब्रह्म हे कसं असायला पाहिजे? आपण सगळ्यांनी ती गोष्ट ऐकली असेल, ती परत एकदा क्विक आपण पाहू. कारण आपला विषय चाललेला आहे की मला पाहिजे आनंद, म्हणजे युनिव्हर्सल ट्रूथ, की जगातील कुणीही माणूस असेल, नवे कुठलाही पशुपक्षी असेल, त्याला प्रत्येकाला आनंदच पाहिजे आहे. आनंदाव्यतिरिक्त मला काहीही नको आहे. म्हणजे फायनल मला माझं प्रत्येकाचं आयुष्याचं एम, प्रत्येकाच्या आयुष्याचं ऑब्जेक्टिव्ह फक्त एकच आहे की आनंद मिळवणं. मग ॲक्च्युली रियालिटी काय आहे? म्हणजे बघा, आम्हाला सगळ्यांना पाहिजे आनंद. तो अमेरिकन असू देत, जॅपनीज असू देत, लहान असू देत, मोठा असू देत, पुरुष असू देत, स्त्री असू देत, पशु असू देत, पक्षी असू देत, सगळ्यांना आनंद पाहिजे. पण रियालिटी काय दिसते? आज आम्हाला देवळातल्या रांगा वाढलेल्या आहेत, आम्हाला आज हॉस्पिटलमधल्या रांगा वाढलेल्या आहेत. आज आम्ही जर बेंगलोरला गेलो, पुण्याला गेलो, मुंबईला गेलो, आता कराडला मी बघतो, अहो सगळ्यांना टेन्शन्स आहेत, सगळ्यांना BP आहे, शुगर आहे, टेन्शन्स आहेत, चिंता आहे, काळजी आहे, इन्सोम्निया आहे. म्हणजे आम्हाला एका बाजूनी पाहिजे आनंद, एका बाजूनी पाहिजे शांतता, एका बाजूनी पाहिजे आम्हाला सुख समाधान. पण आमच्या हातात काय आहे? तर आमच्या हातात आहे दुःख, चिंता, काळजी, व्यग्रता, इन्सेक्युरिटी. कोरोनामध्ये आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे मृत्यूची भीती. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कोरोना झाला म्हणल्यानंतर त्या भीतीनंच लोकांची गाळ उडालेली आहे. मग हे कुठे आहे? हे माझ्या मनातच आहे. आणि मग मी जर ब्रह्म जर असेन, मी जर परब्रह्म जर असेन, तर मग मी असा घाबरतो का? भीतीने माझी गाळण का उडते? प्रॉब्लेम कुठे आहे? प्रॉब्लेम जर विचार केला तर प्रॉब्लेम बाकी कुठेही नाही, प्रॉब्लेम जगात नाही, प्रॉब्लेम विषयामध्ये नाही. की जे विषय आपण बघितलं की विषय यांना असं म्हणलं जातं संस्कृतमध्ये की विषवत इति विषयः, की आम्ही सर्वजण, आमचा प्रॉब्लेम काय आहे तर आम्ही विषयातून आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे काय? परत एकदा तेच, म्हणजे मगाशी तो आपण जो गुलाबजामातला आनंद आहे, गुलाबजामातून मिळणारा आनंद, नोकरीतून मिळणारा आनंद, पहिला नंबर मिळाल्यातून आलेला आनंद, इन्क्रिमेंट मिळाल्यातून आनंद, नोबेल प्राईज मिळाल्यानंतर मिळणारा आनंद. म्हणजे या सगळ्या जर गोष्टींचा जर आम्ही विचार केला, गृहिणींसाठी आज भाजी चांगली झाली आणि सगळ्यांनी चांगलं मिळलं त्यातून मिळणारा आनंद, लग्नाचा मोसम आहे, किती तू छान साडी नेसलीस आणि मला अशा 10 जणांनी म्हणलं त्यातून मिळणारा आनंद. म्हणजे आमचा आनंद हा विषयांवर आहे, बाहेरच्या गोष्टींवर आहे. आणि आम्हाला शास्त्र असं सांगतं की तो आमचा आनंद आतच आहे. मीच स्वतः आनंद स्वरूप आहे, मीच स्वतः मगाशी ऐकलं सत्स्वरूप आहे, मीच स्वतः चैतन्य स्वरूप आहे, मीच स्वतः आनंद स्वरूप आहे. आणि मगाशी विजयाताईंनी सांगितलं तसं फॉर फ्रॅक्शन ऑफ अ सेकंड ज्या वेळेला मी गुलाबजाम खाल्ले, मी ते बाजूला ठेवलं माझा रिपोर्ट, म्हणजे बुद्धी सांगते आहे की तू खाऊ नकोस, पण मी बुद्धीनं विचार करत नाही आता, तर मी मनाने विचार करतो आणि बुद्धीला मी फेकून देतो. म्हणतो की अरे पुढच्या रिपोर्टच्या वेळेला बघू, आज मला गुलाबजाम समोर दिसतात, मी गुलाबजाम खाणार म्हणजे खाणार, वाटल्यास काय घेईन, अजून 2 गोळ्या जास्त खाईन. आणि खरोखरच मला ते गुलाबजाम खाल्ल्यानंतर जो जिभेवर ठेवल्यानंतर जो आनंद होतो, वा, हा जो आनंद
त्यांनी सांगितलं तो आनंद गुलाबजाममधला नाही, तर तो आनंद माझ्या आत आहे, माझ्या आत असलेल्या आत्म्याचा आनंद आहे. तो आनंद बाहेर रिफ्लेक्ट झाला. का झाला? तर त्या आत्म्यामध्ये आणि मनामध्ये असलेली कुठलीही जी प्रतिकूल वृत्ती आहे, विचार आहे, थॉट आहे, तो त्या क्षणाला नाहीसा झाला आणि म्हणून तो आनंद मला मिळाला. आणि मी म्हणतो वा. म्हणजे आनंदाचा सोर्स सुद्धा आतच आहे. तो आनंद रिफ्लेक्ट झाला फ्रॅक्शन ऑफ अ सेकंड, तो आतूनच झाला. मला वाटलं तो गुलाबजामातून मिळाला. हेच माझं अज्ञान आहे. आणि हे अज्ञान असून सुद्धा मला हे सगळं माहिती असून सुद्धा मी त्या पद्धतीने वागत नाही आणि म्हणून माझं आयुष्य हे आनंदी होत नाही. मग त्याला आम्हाला काय करायचं आहे? आनंदी व्हायचं आहे. आम्हाला प्रॅक्टिकल सेशन करायचं आहे. हा प्रॅक्टिकल सेशन जर करायचा असेल मला, जो प्रॅक्टिकल वेदांत, विवेकानंद म्हणतात की प्रॅक्टिकल वेदांत म्हणजे काय, तर त्यांनीच सांगितलेली गोष्ट सांगतो. महाराजांनी सुलभ आत्मज्ञानामध्ये पण सांगितलेलीच आहे. तीच गोष्ट घेऊया आपण. आपल्याला सगळ्यांनी ती गोष्ट माहिती आहे की काय होतं. एक सिंहाचं पिल्लू असतं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मी फार गोष्ट वाढवत नाही, वेळ कमी आहे. सिंहाचं पिल्लू असतं, त्याची आई जाते आणि ते पिल्लू आता कसं वाढणार, कुठं वाढणार, आईविना कसं वाढणार, या विवंचनेमध्ये ते पिल्लूही असेल एखादेस कदाचित, कारण तिची आई गेलेली असते. पण ते मेंढरांच्या कळपामध्ये जातं आणि मेंढरांच्या कळपामध्ये त्याच्यातली जी शेरी असेल, मेंढी असेल, ती आईच्या दयेनं, दयाभावानं त्या सिंहाच्या पिल्लाला वाढवते. त्या सिंहाच्या पिल्लाला वाढवते. ते सिंहाचं पिल्लू मोठं होतं. सिंहाचं पिल्लू मोठं होतं आणि फुल ब्लोन ज्यावेळेला तो लायन होतो, त्यावेळेला दुसरा एक लायन तो तिथून जवळून जात असतो आणि तो ह्या लायनला बघतो आणि ह्या बाकीच्या सगळ्या मेंढ्यांना बघतो आणि त्याला आश्चर्य वाटतं की अरे हा दिसतोय माझ्यासारखा लायन, पण हा आहे मेंढ्यांच्या कळपामध्ये आणि हा ओरडतोय बॅ बॅ बॅ. खरं त्यानं ओरडायला पाहिजे, रोअर करायला पाहिजे लायनसारखं, पण हा ओरडतोय तसं. मग त्यानं काय केलं, तो गेला, त्याला सहन झालं नाही, तो गेला, त्याला धरलं आणि त्याला सांगितलं तू का वेडा बिडा आहेस का, अरे तू लायन आहेस, तू कसं जगलं पाहिजेस, तू जंगलचा राजा आहेस, तू त्या पद्धतीने जगलं पाहिजेस. हा अजूनही बे 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 करून घाबरत असतो, इकडे पळायला जातो. पण तो लायनचा त्याला घेतो आणि त्याला तळ्यापाशी नेतो. तो म्हणतो बघ आधी तुझा चेहरा बघ आणि माझा चेहरा बघ. आणि ज्या वेळेला तो बघतो की अरे मी सुद्धा ह्याच्यासारखा असाच अक्राळ विक्राळ लायन आहे, असं ज्या वेळेला त्याला दिसतं सरोवरामध्ये बघितल्यानंतर, तर त्याला इतका आनंद होतो, इतकं त्याला छान वाटतं आणि इतक्या त्या छान, इतक्या आनंदानं, इतक्या कॉन्फिडेंटली तो ओरडायला जातो आणि तो बेच असा ओरडतो. आणि मग त्याच्या लक्षात येतं की अरे इतके वर्ष मी ह्या मेंढ्यांच्या सहवासात घालवल्यामुळे मी माझा स्वभावच विसरलेला आहे. मी लायन आहे, आत्ता जरी मला कळलं शब्दांनी अहम ब्रह्मास्मी, मी आनंद स्वरूप आहे, मी ब्रह्म आहे, असं जरी मला कळलं तर मी अजून आनंदी होऊ शकत नाही. मला जरी आत्ता कळलं की मी लायन आहे तरी मी लायनसारखा ओरडू शकत नाही, राहू शकत नाही. याचं कारण काय? याचं कारण एकच की मी आत्तापर्यंत जसं वागलेलो आहे, आत्तापर्यंत मी ज्या सत्संगामध्ये आहे, संघामध्ये आहे, त्या संघाचा परिणाम, विचारांचा परिणाम, माझ्या आचरण आणि विचारांचा परिणाम मी असा झालेलो आहे. आणि मग मी एका दिवसात चेंज होईन का हो? एका दिवसामध्ये मी तो लायनचं हे एकदम पूर्वीसारखा लायन होईल का? होणंच शक्य नाही.
आणि म्हणून मग तो मोठा लायन आहे तो या छोट्या लायनला पकडतो आणि त्याला म्हणतो बस आता माझ्यासमोर, आता तुला मी सांगतो काय ते आहे ते. तो मोठा लायन म्हणजे सद्गुरू आणि छोटा लायन म्हणजे आम्ही सर्वजण साधक लोक, म्हणजे सद्गुरू म्हणजे आमचे महाराज. आणि म्हणून सद्गुरू आणि महाराज आणि भगवंत हे दोन वेगवेगळे नाहीत. आणि म्हणून गीतेमध्ये सुद्धा ज्या वेळेला भगवान 9व्या अध्यायामध्ये सांगतात की मन्मना भव मद्भक्ता भव मद्याजी माम नमस्कुरु, या 4च बेसिकली साधना, 4च स्टेप, ह्या 4च सूत्र विजया त्यांचंच घेतो की 30 सूत्र आपण पुढं नेऊया की या सूत्राच्या आधारानेच आम्ही आनंदी होऊ शकतो. आणि तो आनंद कसा मिळवायचा ते आता आपण पाहूया. कारण आम्ही म्हणून सगळ्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, महाराजांनी सांगितलेलं आहे की अरे आम्ही आहोत अमृतस्य पुत्रः. अरे आम्ही कोण आहोत? आम्ही आमच्या या देहामध्ये नराचा नारायण होण्याची कपॅसिटी आहे. आणि आम्ही एवढी कपॅसिटी असताना, एवढी बुद्धी असताना आम्ही त्या मेंढीसारखं आयुष्य काढतोय. आणि म्हणून आम्हाला काय करायचं आहे? ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे. मेंढीचं लायनमध्ये ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे. कसं करायचं? त्याला सोल्युशन काय? त्याला उपाय काय? त्याला साधन काय? साधन एकच की तू ज्यामुळं मेंढी झालेला आहेस. कशामुळे मेंढी झालेला आहेस? दुसऱ्या जगामुळे तो मेंढी झालेला नाही, तो स्वतः मेंढी झालेला आहे. स्वतःच्याच विचारांनी तो मेंढी झालेला आहे. मग प्रॉब्लेम कुठे आहे? माझ्या मनामध्येच आहे. आणि म्हणून ट्रान्सफॉर्मेशन जर व्हायचं असेल तर शरीराने ट्रान्सफॉर्मेशन होणार नाही, तर माझ्या मनामध्ये ट्रान्सफॉर्मेशन झालं पाहिजे. आणि माझ्या मनामध्ये जर ट्रान्सफॉर्मेशन व्हायचं असेल तर पहिल्यांदा काय जर व्हायला पाहिजे असेल तर भगवान सुद्धा म्हणतात की नमस्कुरु. काय कर तू? पहिल्यांदा पहिलं सूत्र किंवा पहिली स्टेप आमच्या अध्यात्मातली की नमस्कुरु, तू नमस्कार कर. आता नमस्कार कर म्हणजे कसा कर? आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपण सगळेजण आता ज्येष्ठ आहोत, श्रेष्ठ आहोत. आमची मुलं आम्हाला नमस्कार करायला सांगितलं कसं करतात? पाय आपटतात आणि असं करून दोन्ही हाताने काहीतरी म्हणतात आणि निघून जातात. आणि त्यांच्यासाठी हा नमस्कार आहे. याला नमस्कार म्हणत नाहीत. नमस्कार ही फक्त प्रोसेस झाली. मी वाकलो, मला माहिती आहे की तो माणूस, माझा राग आहे त्या माणसावर, तो मोठा माणूस आहे, फक्त समाजासाठी कोणीतरी सांगितलं म्हणून मी त्याच्यासमोर वागतो, पण माझ्या मनामध्ये बघतो तुला, म्हणून त्याला नमस्कार म्हणत नाही. आणि म्हणून ट्रान्सफॉर्मेशन असेल तर ते प्रोसेस बरोबर, ॲक्शन बरोबर मनामध्ये आवश्यक आहे. म्हणजे पहिल्यांदा भगवंत म्हणतो की तू काय कर? मला नमस्कार करायला शिक. आता नमस्कार करायला शिक म्हणजे कोण? आणि भगवंत म्हणतो गीतेमध्ये की मला नमस्कार करायला शिक. मला म्हणजे कोणाला? आज बऱ्याच वेळेला बाहेर असं म्हणलं जातं की श्रीकृष्ण, परवा कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्तानं व्हॉट्सअपवर अनेक मेसेज आले, कृष्ण असा होता, कृष्ण तसा होता, कृष्णाचं चरित्र असं होतं, आपण कृष्णासारखं वागलं पाहिजे. अरे अहो, आम्ही त्याला कृष्ण मानत नाही, अहो तो आमचा भगवान आहे. म्हणून गीतेमध्ये कधीही श्रीकृष्ण उवाच असं म्हणलेलं नाही, इथे भगवान उवाच असं म्हणलेलं आहे. आणि म्हणून भगवान आहे ही ज्या वेळेला माझ्या मनामध्ये वृत्ती निर्माण होईल, विचार निर्माण होईल, थॉट निर्माण होईल, त्याच वेळेला माझा नमस्कार तसा होईल, मनापासून होईल. माझा पुढचा प्रश्न की माझ्या मनामध्ये सद्गुरूंविषयी, त्या भगवंताविषयी, कारण भगवंत तर मी पाहिला नाही. इथं बरेच लोक असे पण असतील की ज्यांनी महाराजांना पाहिलं नाही, आमच्या नवीन पिढीनं पाहिलं नाही महाराजांना, आणि आम्ही त्यांना इथं घेऊन येतो, सप्त्याला घेऊन येतो, आणि आमची अशी अपेक्षा असते की त्यांनी नमस्कार करावा,
आमचा जेवढा भाव आहे त्याच भावानं त्यांनी महाराजांना नमस्कार करावा. का करावा त्यांनी? कुठल्या बेसिसवर? किंवा आम्हाला तरुण जी मुलं असतील त्यांना विचारलं की दाखवा भगवंत, कुठे आहे भगवंत, दाखवा भगवंत. तुम्ही एवढं ते आम्हाला काय म्हणतात, टाळ कुटतात, अध्यात्म करतात. म्हणजे केव्हा? रिटायर्ड झाल्यानंतर. रिटायर्ड झाल्यानंतर वेळ जात नाही म्हणून आम्ही अध्यात्म करतो, भजन करतो, कीर्तन करतो. कारण का? वेळ चांगला जातो, जरा बरं असतं. सासू सुनेच्या गोष्टीमध्ये लक्ष घालत नाही, अध्यात्म करते. मग अध्यात्म म्हणजे काय आहे, देव म्हणजे काय आहे हे आम्हाला समजून घेतलं पाहिजे. मग भगवंत म्हणजे काय आहे असा जर आम्ही विचार केला, तो भगवंत कुठं आहे असा जर आम्ही विचार केला, आणि हाच प्रश्न घेऊन विवेकानंद रामकृष्ण परमहंसांच्याकडे गेले आणि त्यांनी प्रश्न विचारला की तुम्ही देव पाहिलाय का? आणि जर तुम्ही देव पाहिला असाल तर तुम्ही मला तो दाखवता का, दाखवू शकाल का? ही जिज्ञासा, हे मुमुक्षुत्वम आमच्या किती जणांमध्ये आहे? आम्हाला देव पाहायचा आहे, आम्हाला परमेश्वर पाहायचा आहे, आम्हाला खराखुरा आनंद पाहिजे आहे, आम्हाला खरंखुरं शांती पाहिजे आहे, अशी आमच्या किती जणांची इच्छा आहे खरोखर मनापासून? आणि ज्या वेळेला शिष्य असतो त्यावेळेला असे गुरुही भेटतात की मी तुला दाखवतो. अरे आम्ही जसं बसलोय ना आणि आम्ही असे जसे गप्पा मारतोय तसा देव माझ्याशी गप्पा मारतो, मी तुला दाखवतो देव. हा कॉन्फिडन्स आहे. हा कॉन्फिडन्स कुणामध्ये असतो? जो खरा सद्गुरू आहे तो आहे, की तो त्या प्रोसेसमधनं गेलेला आहे. तो नुसतं वाचलेलं नाही, त्यानं त्या प्रोसेसमध्ये जाऊन त्यानं साधना करून त्याला माहिती आहे की काय केलं पाहिजे आणि काय केल्यानंतर काय मिळतं. त्याचं ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे आणि म्हणून तो सद्गुरू आहे. तो स्वतः लायन आहे. फक्त लायन आहे तोच फक्त सांगू शकतो दुसऱ्या लायनला की तू कसा लायन होऊ शकशील. म्हणून भगवंत कोण, सद्गुरू कोण? तर सद्गुरू कोण, भगवंत कोण? तर भगवंत आमचा हा सद्गुरू आमचे हे सर्वज्ञ, सर्वशक्तिमान आणि सर्वव्यापी आहे. आता शब्द झाले नुसते. आम्ही सद्गुरू म्हणल्यानंतर लगेच तिथे जातो, त्यांना नमस्कार करतो. आम्ही सद्गुरू म्हणल्यानंतर पुण्यातनं इथे मुद्दाम सप्ताहासाठी येतो 7 दिवस. आणि जसं मगाशी सांगितलं की 7 दिवस आम्हाला खूप छान वाटतं, आनंद वाटतो, काहीच प्रश्न नाही, खूप शांत वाटतं. पण 7 दिवसानंतर काय? 365 डेज मायनस 10 डेज, त्याचं काय? त्या दिवसातसुद्धा मला आनंद कसा मिळेल किंवा मी सद्गुरूंना माझ्याबरोबर कसं घेऊन जाईन? मी घेऊन जाईन नुसतं म्हणून होत नाही. मग आता मला काय केलं पाहिजे? तो भगवंत काय आहे हे समजलं पाहिजे. तो सर्वज्ञ आहे. सर्वज्ञ म्हणजे काय? की त्याला सगळं माहिती आहे, त्याला सर्व ज्ञान आहे. कसं ज्ञान आहे त्याला? तो सर्व शक्तिमान आहे, म्हणजे तो सर्व काहीही करू शकतो. कसं काय करू शकतो? आणि तो सर्व व्यापी आहे, तो सगळीकडे व्याप्त आहे. म्हणजे काय? आपण सायंटिफिक भाषेत बोलूया की अरे तो सर्व व्यापी आहे म्हणजे काय आहे हो? आत्ता ह्याच हॉलमध्ये वायू किंवा ऑक्सिजन आहे का? असं आहे की तिथं ऑक्सिजन आहे, तिथं वारा आहे आणि इथं नाही? बरं, इथे आहे आणि अमेरिकेत नाही असं आहे? म्हणजे एकाच वेळेला तोच वारा सर्वव्यापी आहे ना? सूर्याचे किरण एकाच वेळेला या हॉलमध्ये, त्याचप्रमाणे मुंबईमध्ये, बेंगलोरमध्ये, कुठेही कर्नाटकामध्ये एकाच वेळेला सर्व व्याप्त आहेत ना? ते दिसत नाहीत. वारा दिसत नाही, फक्त वाऱ्याचे सुनामी आल्यानंतर मला फक्त कळतं की वारा आहे. सूर्याची किरणं दिसत नाहीत, पण मला समजतं, मला अनुभवाला येतं, मला प्रचितीला येतं, मला कळतं की अरे वारा आहे. तरुणाच्या काळामध्ये तर आम्हाला कळलं की वारा आहे. वारा नाही म्हणजे काय? की व्हेंटिलेटर. बरोबर आहे ना? म्हणजे त्या काळात आम्हाला कळलं की वाऱ्याचं महत्त्व काय. वी टेक थिंग्स फॉर ग्रँटेड. आम्ही गृहीत धरतो की अरे माझं आयुष्य आहे.
आज ज्यावेळेला मी सकाळी उठलो त्यावेळेला माझ्या कृपेमुळे मी उठलेलो नाही, माझ्या सद्गुरूंची कृपा होती, माझ्या भगवंताची कृपा होती, म्हणून मी आज उठलो. तो सर्वव्यापी आहे, तो सर्व व्याप्त आहे, तो सर्वज्ञ आहे. तो सर्वज्ञ कसा आहे? भगवंतांनी स्वतः म्हणलेलं आहे की सूत्रे मणिगणाइव सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टः. म्हणजे काय? अगदी सोप्या भाषेत आपण पाहू. इथं छान मुलं बसलेत, मला खूप आनंद होतोय की इतक्या तरुण मुलं जर अध्यात्म हे शिकायला आली ना तर तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलून जाईल. मी शब्दावर सांगतो की सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टः असं ज्यावेळेला आम्ही म्हणतो त्यावेळेला या शरीरामध्ये तो आहे. कुठे आहे? कधी कळेल मला की ज्या वेळेला तो इथं नाही त्यावेळेला मला कळेल. आणि ते आम्ही सगळ्यांनी एक्सपिरियन्स केलेलं आहे, स्वतःचं नाही दुसऱ्याचं. कुणाचा तरी मृत्यू आम्ही पाहिलेला आहे की तो एका क्षणाच्या पूर्वी तो माणूस होता, जिवंत होता, आम्ही त्याला नावानी हाक मारत होतो आणि एका क्षणामध्ये तो माणूस मृतवत पडलेला आहे. आम्ही त्याला त्याच्या नावानी सुद्धा दुसऱ्या क्षणाला घरातले सुद्धा हाक मारत नाही, त्याला बॉडी असं म्हणतात. हे रिॲलिटी आहे ना. म्हणजे थोडक्यात त्या शरीरामधनं काहीतरी गेलेलं आहे, आम्ही त्याला प्राण म्हणतो, बरोबर आहे ना. म्हणून प्राण गेलेला आहे याचा अर्थ असा आहे प्राणवायू गेलेला आहे. म्हणजे आपण जो मगाशी बघितलं वारा, की हा आता त्यांनी फार छान शब्द सांगितला की आमच्या असलेलं जे मन जे आहे ते वायूवत आहे आणि तो वायू ह्या म्हणजे प्राणवायू माझ्या शरीरातून बाहेर गेलेला आहे. भगवंतांनी सुद्धा सांगितलं आहे की फक्त ह्या शरीरातून जाताना मी काय घेऊन जातो तर माझं अंतःकरण, माझं मन मी घेऊन जातो. कशावरून? परत प्रश्न विचारायचा, का घेऊन जातो? ह्याला पुरावा काय? पुरावा परत एकदा सांगतो की ज्यावेळेला आपण लहान मूल असेल, अगदी ट्विन्स असतील, माझ्या मावेभावाला मुलं झाली आहेत, ट्विन्स आहेत, एकाच म्हणजे अक्षरशः एकाच 10 सेकंदांचा त्या दोघांमध्ये फरक आहे. खरं तसं बघायला गेलं तर एकाच आईवडिलांची मुलं आहेत, म्हणजे जीन्स सायंटिफिकली बघितलं तर सारखीच आहेत, पण जर स्वभाव जर बघितला तर त्या दोघांचे स्वभाव पूर्णपणे भिन्न आहेत. एकाला हे आवडतं, दुसऱ्याला ते आवडतं. कशामुळं? त्यांचं स्वतःचं सिम कार्ड ते लोड करून घेऊन आलेले आहेत. आणि ते सिम कार्ड म्हणजे काय तर त्यांचं स्वतःचंच प्रत्येकाचं आमचं अंतःकरण. आणि म्हणून लहान बाळाला बघा, काही मुलांना आम्ही तिखट आवडतं, काही लोकांना गुलाबजाम आवडतो. कुठून? अरे त्या 6 महिन्याच्या मुलाला, आणि आम्ही आई अगदी प्रेमानं सांगतो त्याला गोडच आवडतं हं, आणि आमच्या बाब्याला फक्त तिखटच आवडतं. कशावरून? कसं? तर तो ते घेऊन आलेला आहे. आणि म्हणून ही जी अध्यात्म विद्या आहे, ही विद्या ही आम्ही घेऊन आलेलो आहे, आम्ही ती विसरत नाही. आणि म्हणून आम्ही जो तुकारामांचे अभंग म्हणतो आमच्या साधनेमध्ये की करू नका काही, काय पुढे? सत्संग धरा पूर्वीचा दोरा उगवेल. पूर्वीचा दोरा म्हणजे कुठला? तर तो जो पूर्वीचा आम्ही जन्मानुजन्म आम्ही जी साधना केलेली आहे, आम्ही जे ऐकलेलं आहे, आम्ही जी चांगली कर्म केलेली आहेत, आम्ही जे उपासना केलेली आहे, आम्ही भक्ती केलेली आहे, पूजा केलेली आहे, जे काही आम्ही चांगलं केलेलं आहे ते सर्व चांगलं आणि वाईट याच्या सकट मी सोडतो आणि याच्या सकट मी परत दुसऱ्या देहामध्ये येतो. आणि म्हणून अध्यात्म तरुणांनी केलं पाहिजे. का? तर मला वेळ मिळाला पाहिजे ना. कारण हे ट्रान्सफॉर्मेशन जर मला करायचं असेल, मला जर बकरीचं जर लायन व्हायचं असेल तर ट्रान्सफॉर्मेशन लगेच होत नाही. आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तुम्हाला जर BCom व्हायचं असेल तर किती वर्ष लागतात? 25 वर्ष लागतात पहिलीपासनं, बरोबर आहे ना. जर साध्या BComला आणि त्याच्यानंतर नोकरी मिळवायला जर एवढे वर्ष लागत असतील तर मला जर आता मेंढी टू लायन ट्रान्सफॉर्मेशन पाहिजे, आणि मला ट्रान्सफॉर्मेशन नुसतं तसं नको आहे, मला माझ्या आयुष्यातली सर्व दुःख, सर्व चिंता, सर्व काळजी निघून गेल्या पाहिजेत आणि मी फक्त आनंदी झालं पाहिजे. केवढं मोठं ऑब्जेक्टिव्ह बघा. मला बाकी काहीही नको आहे,
मी फक्त आनंदी झालं पाहिजे. फक्त मी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत माझ्या मनामध्ये आनंदाचे डोही आनंद तरंग असं तुकाराम महाराज म्हणतात. ते मला सुद्धा म्हणता यायला पाहिजे. याची देही याची डोळा. आणि म्हणून आम्हाला सद्गुरू लाभलेले आहेत. सद्गुरू असे सहजासहजी लाभत नसतात. आणि म्हणून सद्गुरू म्हणजे ते येतात आणि आम्हाला सांगतात की तू आता तयार हो, तू हे कर. म्हणून काय कर? पहिलं सूत्र, नमस्कार कर. कुणाला? सद्गुरूंना. आणि तो नमस्कार कसा? तर ज्या वेळेला मला सद्गुरू माझे भगवंत सर्वज्ञ सर्वशक्तिमान आणि सर्वव्यापी आहेत हे मला मनातून पटतं, त्याच वेळेला मी नतमस्तक होतो. त्याच मी बाकी कुणासमोर नतमस्तक होत नाही. मी कितीही सांगितलं की तुम्ही समर्पण करा, समर्पण करा, समर्पण करा, कसं करणार? कुठं करणार? ती काय वस्तू आहे का की अरे समर्पण कर? समर्पण करताच येत नाही. ज्या वेळेला मला असं लक्षात येतं की माझ्या पुढचा माणूस हा माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे, ज्येष्ठ आहे, माझ्यापेक्षा मोठा आहे, सर्वज्ञ आहे, माझ्यापेक्षा सर्वशक्तिमान आहे, माझ्यापेक्षा सर्वव्यापी आहे, त्याच वेळेला मी नतमस्तक होतो. आणि म्हणून मी मॅनेजर पुढे नतमस्तक होतो. बरोबर आहे ना? ऑफिसमधली माणसं असतील तर मी जो कोणी आता सध्याच्या काळामध्ये पॉलिटिशियन पुढे नतमस्तक होतो. का? तर मला असं वाटतं की तो माझं काम करेल, तो मला आनंद देईल. विषयातनं आपला विषय चालला आहे, पण तो मला आनंद नको आहे. माझा मालक कोण आहे? माझा सर्वेसर्वा कोण आहे? तर तो माझा भगवंत आहे. आणि तो या सर्वांपेक्षा मोठा आहे. या सर्वांपेक्षा मोठा म्हणजे सर्वज्ञ आहे, सर्वशक्तिमान आहे आणि सर्वव्यापी आहे. आपला विषय चालला आहे. सर्वव्यापी म्हणजे वारा आपण बघितलं म्हणजे तो सर्वव्यापी आपल्याला कळलं. तो दिसत नाही, पण अशी काहीतरी शक्ती आहे. कशी शक्ती आहे? अहो, साधा विचार करा. आम्ही भूगोल शिकलो आहे. आम्ही पृथ्वीवर फिरतो, बरोबर ना? मग पृथ्वी गोल आहे, मी पडायला पाहिजे ना खरं. बरं, पृथ्वी फिरते, मग पृथ्वी फिरते तर मी चालू कशी शकतो? लॉजिक आहे. म्हणजेच याचा अर्थ असा झाला की काहीतरी अशी एक शक्ती आहे की ज्याला आम्ही गुरुत्वाकर्षण शक्ती म्हणतो, ते आम्ही सायन्समध्ये शाळेत असताना शिकलो आहे. ती शक्ती आमच्या पृथ्वीला फिरवते आणि आमच्या पृथ्वीला फिरवत फिरवत असताना ती सूर्याभोवती फिरवते आणि आम्ही एका जागेवर स्थिर राहू शकतो. मग ही शक्ती नाही का? आहे नाही शक्ती? हे कोणीतरी केलं पाहिजे ना. अहो, शेतामध्ये दाणे पेरले नाहीत तर शेतामध्ये पीक येईल का? म्हणजे कुणीतरी दाणे पेरायला लागतात, तसं कुणीतरी इथे पृथ्वी चालवली पाहिजे. कुणीतरी इथे पाऊस पाडला पाहिजे. कुणीतरी इथे हवा निर्माण केली पाहिजे की जी हवा मला दिसत नाही आणि ज्या हवेमुळे मी जिवंत राहतो, ती हवा कुणीतरी निर्माण केली पाहिजे. अहो, आमचं सायन्स, मी टेक्नॉलॉजीचा माणूस आहे. मी माझ्या मित्राला लंडनमधल्या माझ्या डॉक्टर मित्राला विचारलं की अरे, तू एवढा ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये काम करतोस, तू रक्त तयार करू शकतोस का रे? आम्हाला ब्लड रिपोर्ट सगळा माहिती आहे, सगळं काय काय जे आहे हे आम्हाला सगळं माहिती आहे, सगळे घटक आम्हाला माहिती आहे. पण सगळे घटक मिळत असेल, सगळे घटक एकत्र करा ब्लड, सायंटिफिकली ब्लड तयार करा. आम्ही करू शकत नाही. 4 आठवड्यापूर्वी मला डेंग्यू झाला होता. डेंग्यू झाला, डॉक्टरने मला औषध दिलं. पुढे काय केलं? बरं कुणी केलं? डॉक्टरांनी औषध दिलं, बरोबर आहे, पण डॉक्टरांनी त्यांचं काम केलं. बरं करण्याचं काम दुसऱ्याच कुणीतरी केलं. कारण हे बायोलॉजिकल इन्स्ट्रुमेंट आहे. हे जे शरीर म्हणजे बायोलॉजिकल इन्स्ट्रुमेंट आहे. इव्हन डॉक्टरला सुद्धा डॉक्टर फक्त तेच औषध त्याच सिम्पटम्सला देतो. काही लोकांना असा अनुभव येतो, अशा पद्धतीने लवकर बरे होतात. काही लोकांना कमी अनुभव येतो. करोनाच्या काळात आम्ही बघितलेलं आहे की तेच औषध, तोच करोना, काही लोकांना असं झालं आणि काही लोकांना असं झालं. कशामुळे? म्हणजे थोडक्यात सांगण्याचा मुद्दा हा आहे की अशी एक शक्ती की जी आम्हाला दिसत नाही, पण ती आहे. हे ज्या वेळेला मला मनाला पटेल,
हे ज्या वेळेला मला बुद्धीला पटेल त्याच वेळेला मी नमस्कार करेन, मी त्याच्यापुढे नतमस्तक होईन आणि मला असं कळेल की अरे या जगामध्ये मी माझ्या हातात काही नाही आहे. माझ्या हातामध्ये फक्त काम करणं आहे, पण यश देणं किंवा अपयश देणं हे त्या शक्तीच्या हातामध्ये आहे. मी अभ्यास करणं माझ्या हातामध्ये आहे, पास होणं न पास होणं हे त्याच्या हातामध्ये आहे. का तर किती मुलं येतील मला माहिती नाही, त्यांनी कसा अभ्यास केलाय मला माहिती नाही. म्हणून अशी एक शक्ती आहे की जी शक्ती आय कॅनॉट एक्सप्लेन बट आय कॅन एक्सपिरियन्स. आणि म्हणून ती शक्ती, त्याला तुम्ही शिव म्हणा, त्याला तुम्ही विष्णू म्हणा, त्याला तुम्ही राम म्हणा, त्याला तुम्ही श्रीकृष्ण म्हणा, त्याला तुम्ही सद्गुरू म्हणा. ती शक्ती म्हणजे माझा आधार आहे. त्या आधाराने आज आम्हाला आधार कशाचा वाटतो? पैशाचा आधार वाटतो, आम्हाला आमच्या पोझिशनचा आधार वाटतो, सत्तेचा आधार वाटतो, आज आम्हाला मुलाबाळांचा आधार वाटतो म्हातारपणी. आणि आम्हाला सध्याच्या काळामध्ये समाजामध्ये आम्ही बघतो की आम्हाला मुलाबाळांचा किती आधार होतो. आणि मग अशा वेळेला आम्ही सगळ्याचा आधार घेतो, पण आम्ही जो आमचा सर्वशक्तिमान, सर्वव्यापी आणि सर्वज्ञ असा जो भगवंत आणि सद्गुरू आहेत त्यांचा आम्ही आधार घेत नाही. आणि म्हणून आम्ही दुःखी आहोत, म्हणून आम्ही चिंताग्रस्त आहोत. आणि म्हणून मग त्यांचा आधार घेण्यासाठी पहिल्यांदा जर काय केलं पाहिजे असेल तर माझ्या मनामध्ये पहिल्यांदा नमस्कुरू, नमस्कुरू, मला तू नमस्कार कर, मला नमस्कार कर. म्हणजे माझं वर्चस्व तू जाण, माझं मोठेपणा तू जाण. जाण म्हणजे कुठून जाण? ॲक्शन नाही तर मनापासून जाण, मनातून जाण. कारण प्रॉब्लेम कुठं आहे? मनाचाच प्रॉब्लेम आहे. आमचं काय चाललं आहे? ट्रान्सफॉर्मेशन चाललं आहे. मला ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे आणि ट्रान्सफॉर्मेशन करण्यासाठी मला मनाशिवाय दुसरं कुठलंही साधन नाही. कारण माझ्या मनानेच मी माझ्या पायावर धोंडा पाडून घेतलेला आहे. कारण मी ज्या पद्धतीने आत्तापर्यंत आयुष्यामध्ये 20, 30, 40, 50 वर्ष वागलेलो आहे, 60, 70 वर्ष वागलेलो आहे, तसाच मी झालेलो आहे. त्याच पद्धतीने माझा स्वभाव झालेला आहे. मला जर काही मिळत नसेल आणि माझा स्वभाव मी प्रत्येक ठिकाणी मी घेऊन आलो सिम कार्ड बरोबर आहे, पण त्याच्यामध्ये मी ॲड करतोय ना आणि डिलीट पण करतोय ना. साधना करून मी डिलीट करतोय, ॲड करून मी मिळवतोय. मगाशी सांगितलं की हिसाब किताब आहे, ह्याच्यामध्ये एक्सपेन्सेस आहे, किती मला मिळालं आणि किती मी खर्च केला. तर जे मी चांगली कृत्य केलं काउंटर पॉझिटिव्ह, मी वाईट कृत्य केलं काउंटर निगेटिव्ह. म्हणून माझ्याच मनामध्ये असलेले राग, द्वेष, मद, मोह, मत्सर, चिंता, काळजी, व्यग्रता, इन्सिक्युरिटी ही कुणी निर्माण केली आहेत? बाकीच्या कुणीही निर्माण केलेली नाहीत, मीच निर्माण केलेली आहेत आणि मीच माझ्या मनामध्ये निर्माण केलेली आहेत. आणि जर असं असेल तर ती मलाच चेंज केली पाहिजेत. कारण ते सगळं असूनही माझ्या मनामध्ये आत असताना मी आवाज कितीही लायनचा काढायचा प्रयत्न केला शब्दांनी तर मी काढू शकणार नाही. कारण मला खरंच लायन बनायचं आहे. आणि जर खरंच लायन जर बघायचं असेल तर त्या लायनचं मन मला मिळवलं पाहिजे. आणि ते मन मिळवण्यासाठी पहिल्यांदा काय कर, पहिली स्टेप की आज तू स्वतःला जो शहाणा समजतोयस, आज तू स्वतःला कर्तृत्ववान समजतोयस, आज तुझ्या अंगामध्ये प्रचंड खुमखुमी आहे, मी हे करतो, मी ते करतो, मी याव करेन, मी ते मिळवेन, हा जो अभिमान आहे, हा जो अहंकार आहे, मगाशी सांगितलं, तो तू कमी करायचा असेल तर पहिल्यांदा काय केलं पाहिजे तर तुला कोणतरी तुझ्यापेक्षा जास्त श्रेष्ठ आहे त्याला नतमस्तक झालं पाहिजे. आणि तो नतमस्तक म्हणजे माझा भगवान किंवा सद्गुरू आहे. ही पहिली स्टेप आहे. आणि म्हणून आम्हाला ज्यावेळेला सद्गुरू मिळतात ते आमच्या भाग्यानं मिळतात, सहजासहजी सद्गुरू मिळत नाहीत. आणि म्हणून आम्ही सर्वांनी स्वतःला भाग्यवान समजलं पाहिजे की आम्हाला सद्गुरू आहेत, आम्हाला त्यांची कृपा आहे. आणि ज्या अर्थी मी आज इथं आलेलो आहे त्या अर्थी ॲटलिस्ट आय हॅव कवर्ड फर्स्ट स्टेप. ठीक आहे, झालं, सद्गुरू मिळाले, नमस्कुरू झालं. दुसरी स्टेप,
आपला विषय चाललेला आहे की माझ्या मनामध्येच ट्रान्सफॉर्मेशन आहे, बरोबर आहे ना? मग माझ्या मनामध्ये जर ट्रान्सफॉर्मेशन जर असेल तर माझ्या मनाचं स्वरूप मला कळून घेतलं पाहिजे, त्याशिवाय मला ट्रान्सफॉर्मेशन करता येणार नाही. मग माझ्या मनाचे जर मी विचार केला तर जर ॲनालिसिस केलं तर माझ्या मनामध्ये 3 विकार आहेत: मल, विक्षेप आणि आवरण. मल म्हणजे काय आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण सगळ्यांनी सुलभ आत्मज्ञान बघितलेलं आहे की जीवनामध्ये जगत असताना मीच माझ्या मनामध्ये काम, क्रोध, मद, मोह, मत्सर हे विकार मिळवलेले आहेत, माझ्या मनामध्ये आत आहेत, बाकी कुठंही बाहेर नाही आहेत. म्हणजे मी वागतानाच रागवलो, मगाशी उदाहरण घेतलं त्या पद्धतीनं की मी रागवलो, रागाचा संस्कार आत झाला. मला दुसऱ्याचं जेलसी वाटली, लोभ झाला, तो संस्कार माझा आत झाला. म्हणजे अशा पद्धतीने वागून, म्हणजे जशी ती मेंढी आपण जी बघितली की त्या मेंढरांच्या कळपामध्ये राहून ती मेंढी झाली, सिंहाची मेंढी झाली, तसं मी सुद्धा या विषयांच्या पाठीमागं लागून या विषयांमध्ये आनंद आहे असं समजून मी सुद्धा विषयासक्त झालो. कारण मला संपत्ती मिळाली की मला आनंद होतो, मला संपत्ती मिळाली नाही की मला दुःख होतं, मला प्रमोशन मिळालं की मला आनंद होतो, इत्यादी इत्यादी इत्यादी. मग आता मला काय करायचं आहे? नेक्स्ट स्टेपला जायचं आहे. म्हणजे मीच स्वतः माझ्याच कर्तृत्वानं हे सगळं मिळवलेलं आहे, बरोबर आहे ना? आता ते मला काढायचं आहे, कारण काढल्याशिवाय शक्यच नाही मला, कारण मला ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे. उदाहरण घेऊ की लिफ्टमध्ये आपण जर बेंगलोरला गेलो, मुंबईला गेलो, मोठीच्या मोठी इमारत आहे, लिफ्ट आहे. लिफ्ट मी ज्याला खालच्या मजल्यावर आहे आणि मला आता 50व्या मजल्यावर जायचं आहे, काय करतो मी? बटन दाबतो, 50वं बटन दाबतो आणि मी लिफ्टनं 50व्या मजल्यावर जातो. एकदम 50व्या मजल्यावर जातो का? 1, 2, 3 करत जातो. मग ज्या अर्थी मी आत्ता खालच्या मजल्यावर आहे त्या अर्थी मी वरून खाली आलेलो आहे. म्हणजे मीच माझ्या कृतीनं, मीच माझ्या वागणुकीनं, आचारानं आणि विचारांनी 50व्या मजल्यावरून ग्राउंड फ्लोअरला आलेलो आहे आणि मीच माझ्या मनाचं, जीवनाचं अधपतन करून घेतलेलं आहे. ह्या जन्मात नसेल, मागच्या जन्मात, त्याच्या मागच्या जन्मात, त्याच्या मागच्या जन्मात, त्याच्या मागच्या जन्मात. कारण आपण बघितलं आहे की हे सिम कार्ड आहे. मग आधी मला हे ॲक्सेप्ट केलं पाहिजे की ही मीच मिळवलेलं आहे आणि हे जर मीच मिळवलं असेल आणि मीच जर 50व्या मजल्यावरून जर ग्राउंड फ्लोअरला आलो असेल तर मलाच आता काहीतरी केलं पाहिजे आणि 50व्या मजल्यावरचं बटन दाबलं पाहिजे, म्हणजे मला खालून वरती जायला पाहिजे. दुसरी स्टेप, ज्या ॲक्शन्समुळं मी हे काम, क्रोध, मद, मोह, मत्सर मिळवलेले आहेत त्याच ॲक्शन्स करून मला ह्याच्यातून बाहेर पडायचं आहे. कसं बाहेर पडणार? लगेच प्रश्न विचारायचा, कसं बाहेर पडणार? कारण ह्याच ॲक्शन्समुळं, हेच काम करून बघा विचार करा आपण की आपण उदाहरण घेऊ साधं सिंपल की मला कुठली गाडी घेऊया? आपण क्रेटा घेऊया. क्रेटा गाडी पाहिजे. मी खूप प्रयत्न केला, खूप पैसे मिळवले, क्रेटा गाडी घेतली. क्रेटा गाडी आणली. क्रेटा गाडी घेऊन मी आत बंगल्यामध्ये माझ्या आलो आणि शेजारच्या बंगल्याकडे लक्ष गेलं आणि तिथं मला फॉर्च्युनर दिसली. झालं, माझा जो क्रेटा गाडीचा जो आनंद होता तो फॉर्च्युनरनी गेला. म्हणजे माझ्या मनामध्ये दुःख निर्माण झालं, माझ्या मनामध्ये जे असूया निर्माण झाली. हे कुणी केलं? मीच केलं, दुसऱ्या कुणीही केलं नाही. आता मला काय करायचं आहे? मी ज्या पद्धतीने वागलो त्या पद्धतीने अनलर्न करायचं आहे. म्हणजे ज्या पद्धतीने वागलो ते बरोबर उलटं करायचं आहे. कसं करणार? पहिलं सूत्र घेतलं, त्याचा उपयोग करायचा. आणि म्हणून भगवंत म्हणतात त्या अध्यायामध्ये, नमस्कृत झाल्यानंतर मन्मना भव, मद्भक्ता भव, मद्याजी भव. नमस्कार केल्यानंतर मद्याजी भव म्हणजे माझं तू पूजा कर. आता पूजा कर म्हणजे काय कर? आपल्या सगळ्यांना माहिती आहे. लगेच आम्ही फुलं आणतो, हार आणतो, गुच्छ आणतो, गुलाल, हळद कुंकू, प्रसाद, पेढे असतील तर चांगलं, गुलाबजाम असेल तर अजून जास्त चांगलं. कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की तो प्रसाद दिल्यानंतर मला गुलाबजाम आवडतात म्हणून मीच खातो गुलाबजाम.
अशी आम्ही पूजा करतो. आणि म्हणून भगवंत म्हणतात, जर तू माझी पूजा करणार असशील तर कशी पूजा कर. जर तू माझी पूजा करणार असशील तर पहिल्या स्टेपमध्ये तू मला नतमस्तक झालेला आहेस. तू मला मानतोयस, मी सर्वज्ञ, सर्वशक्तिमान आणि सर्वव्यापी आहेस, हे तुला मनातून कळून चुकलेलं आहे. तुझ्यापेक्षा कोणतरी मोठी शक्ती या जगामध्ये कंट्रोल करते हे तुला कळतं आहे. मग आता तू काय कर, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे करशील, जे काही करशील ते माझ्यासाठी कर. तीच माझी पूजा आहे. आता म्हणजे काय करायचं, माझ्यासाठी कर आणि तेच माझी पूजा आहे. मग भगवंताला सांगायचं, भगवंता मी आता तुझ्यासाठी शेती करतो आणि मी काय करतो, तू सगळं करून घेशील. ओके, भगवंत म्हणतो, जर माझी पूजा करणार असशील तर ती पूजा करण्याची प्रोसेस काय आहे की तू फक्त तुझं काम कर. काम केल्यानंतर जे काही मिळणार आहे, जे काही रिझल्ट येणार आहे, जे काही फळ येणार आहे ते तुझ्या हातात नाही. मग तू काय कर, ते फळ ॲक्सेप्ट कर. कसं ॲक्सेप्ट कर, इन टोटो, विदाउट एनी रिटॅलिएशन, विदाउट एनी रिजेक्शन. ते जसं आहे तसं ॲक्सेप्ट कर. म्हणजे काय, पाऊस जास्त पडलाय, आम्ही शेतकऱ्यांनी पिकं पेरलेली आहेत, यंदाच्या वर्षी पाऊस जास्त पडला, ओला दुष्काळ आहे असं चालू आहे आणि आता जर माझं पीक आलं नाही तर मी काय करणार, पहिल्यांदा आधी घरी ओरडणार, घरी चिडणार, नंतर जो पत्रकाराला असेल त्याच्यापाशी बोलणार, त्याच्याशी व्हिडिओ हे देणार की आता सरकारने आम्हाला हे केलं पाहिजे, सरकारने आम्हाला ते केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. आणि त्याच्यातून मीच माझ्या मनामध्ये राग घालणार. भगवंत म्हणतो, जे काही असेल ते इन टोटो ॲक्सेप्ट कर. काय ॲक्सेप्ट कर, तर तू माझा मुलगा आहेस आणि मी तुझा पिता आहे. ज्या वेळेला सद्गुरू आणि शिष्य हे ज्यावेळेला नातं एस्टॅब्लिश होतं त्यावेळेला सद्गुरू शिष्याचं कधीही वाईट करत नाही. आम्हाला वाटतं की आम्हाला पाहिजे त्या पद्धतीने आम्हाला मिळालं की आमचं भलं होईल, पण असं कधीही होत नसतं. कारण माझे लाईक्स अँड डिसलाईक्स असल्यामुळे मला दरवेळेला चांगलंच पाहिजे असतं. आणि म्हणून पूजा करणं म्हणजे काय, पूजा करणं म्हणजे एकच वृत्ती आत असणं की देव तारी देव मारी, सद्गुरू तारी सद्गुरू मारी. म्हणजे काय की कुठल्याही प्रसंगामध्ये, कुठल्याही गोष्टीमध्ये, काहीही करताना फक्त काम करणं एवढंच माझ्या हातात आहे. त्याच्यातून जे काही मिळेल ते मी कसं ॲक्सेप्ट करेन, प्रसाद म्हणून ॲक्सेप्ट करेन. प्रसादे सर्व दुःखानां हानिरसोपजायते. ही बुद्धी डेव्हलप करायची आहे. आणि कशी डेव्हलप करायची, अतिशय सोपं आहे. आम्ही ज्यावेळेला इथं येतो आणि तिथं ज्यावेळेला नमस्कार करतो त्यावेळेला आमच्या मनातले सर्व गोष्टी, सर्व व्यवहारातल्या गोष्टी निघून जातात. आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आम्हाला आमच्या मनामध्ये आनंद, शांती येते, सगळ्यांना माहिती आहे. नंतर झाल्यानंतर आम्हाला प्रसाद दिला जातो. कुणाला खडीसाखर मिळते, कुणाला गुलाबजाम मिळतो आणि कुणाला पेढा मिळतो. मला असं कधीतरी वाटतं का हो की माझ्या पुढच्या माणसाला ना पेढा मिळाला आणि मला फक्त खडीसाखर मिळाली, असं कधी वाटतं का? कधीच वाटत नाही. का? खरं तसं बघायला गेलं तर गुलाबजाम आणि पेढ्यामध्ये फरक आहे, खडीसाखर आणि पेढ्यामध्ये फरक आहे, वाटायला पाहिजे. मला कधीही तसं वाटत नाही. का? तर सद्गुरूंनी मला प्रसाद दिलेला आहे. त्याच पेढ्याकडे, त्याच खडीसाखरेकडे, त्याच गुलाबजामकडे मी गुलाबजाम म्हणून बघत नाही, तो प्रसाद म्हणून बघतो. काय बदललं? वृत्ती बदलली. ट्रान्सफॉर्मेशन चालू आहे, मनाचं ट्रान्सफॉर्मेशन चालू आहे. एका दिवसात नाही. मला ट्रान्सफॉर्मेशन करायचं असेल तर मला अशी पूजा सदैव 24/7 365 days ऑलवेज ऑन, ऑलवेज कनेक्टेड अशी केली पाहिजे. म्हणजे माझं असं लाईफस्टाईल झाली पाहिजे, असा माझा विचार झाला पाहिजे. म्हणजे ज्या विचारांनी, ज्या आचारांनी मी 50व्या मजल्यावरून ग्राउंड फ्लोअरला आलो
त्याच आता ग्राउंड फ्लोअरवरून मला जर 50व्या मजल्यावर जायचं असेल तर मला स्टेप बाय स्टेप एव्हरी इयर एव्हरी डे, एव्हरी आवर, एव्हरी सेकंद अशा पद्धतीने विचार करून मला माझं ट्रान्सफॉर्मेशन करून घेतलं पाहिजे. ही पूजा आहे. म्हणून गीतेमध्ये सुद्धा भगवंत म्हणतात की तू जे काही करशील ते मला अर्पण कर. अर्पण कर म्हणजे काय अर्पण कर? हा, आता मी तुला हे अर्पण करतो भगवंता, सद्गुरू नाथा, मी तुम्हाला हे अर्पण करतो, असं अर्पण होत नाही. अर्पण इथून होतं. आणि इथून होतं म्हणजे काय की माझ्या मनाची तयारी होते की देव तारी देव मारी. म्हणजे काय तर अरे ह्या जगामध्ये जास्तीत जास्त काय होणार आहे हो शेवटी? शेवटी काय होणार आहे या जगामध्ये? या शरीराचा मृत्यू होणार. ह्याच्यापेक्षा वाईट काय होऊ शकतं का? तुम्ही बोलू नका, मी बोलतो की ह्या शरीराचा मृत्यू ह्याच्या व्यतिरिक्त ह्याच्या शेवटची गोष्ट होऊच शकत नाही. आणि त्याला सुद्धा जर माझी तयारी असेल, कारण मला माहिती आहे की माझे सद्गुरुनाथ माझं कधीही वाईट करणार नाही. त्यांनी जरी मला मृत्यू दिला तरी त्याच्यामध्ये सुद्धा माझं भलं आहे, म्हणूनच त्यांनी मला मृत्यू दिला. ही माझ्या मनाची ज्यावेळेला तयारी होईल त्यावेळेला प्रत्येक कृतीमध्ये माझी तशी तयारी झालेली असेल की माझी कृती म्हणजे त्या भगवंताची, त्या सद्गुरूंची पूजा असेल. म्हणून सद्गुरूंनी मला काहीही दिलं तरी ते मी प्रसाद म्हणून घेईन. जर मला इथे म्हणून जर प्रसाद म्हणून जर येत असेल तर मग इथून बाहेर गेल्यानंतर प्रसंगामध्ये असताना, बेंगलोरमध्ये असताना, पुण्यामध्ये असताना मी ह्या प्रसाद बुद्धी का ठेवू शकत नाही? हा प्रश्न आहे. आणि ही जर बुद्धी जर मी ठेवली, हे आपला एक्सपेरिमेंट करायचा आहे. म्हणून मलाच जर बदलायचं असेल तर मीच जर वाईट झालो असेल तर मलाच चांगलं व्हायचं असेल तर मलाच प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून मी काय करेन तर प्रत्येक वेळेला अशा पद्धतीने मी पूजा करेन. मध्याजी भव. आपण हळूहळू स्थूलाकडून सूक्ष्माकडे चाललेलो आहे. म्हणजे नमस्कार करणं, ॲक्शन झाली, नंतर ॲक्सेप्टन्स झाला, मध्याजी करू म्हणजे मी पूजा करायला लागलो, माझी सर्व कृती बदलली. आता मी मनातून पूजा करायला लागलो. म्हणून बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळेला आमची अशा कन्सेप्ट आहेत की नामस्मरण करणं म्हणजे सारखं देवाचं नाव घेणं, श्रीराम जय राम जय जय राम. आणि म्हणून जर बघितलं समजा तर आपण कधी कधी बघितलं तर देवळामध्ये सुद्धा तर टेप लावून ठेवलेली असते. टेपमध्ये ट्रान्सफॉर्मेशन होत नाही. टेपच्या पाठीमागं मन असायला पाहिजे. त्या टेपला आनंदी होऊ शकत नाही, ते इन्स्ट्रुमेंट आहे. आणि म्हणून जर मला ट्रान्सफॉर्म व्हायचं असेल तर माझं मन बदललं पाहिजे. आणि जर माझं मन बदललं असेल तर प्रत्येक कृतीमागं मी माझं मनानी केलं पाहिजे. प्रत्येक कृती ही मी मनानी केली पाहिजे, माझ्या सद्गुरूंसाठी, माझ्या भगवंतासाठी केली पाहिजे. आणि मग माझी प्रत्येक कृती ही पूजा होते. जे काही करेल ते मी खाईन, मी अक्षरशः खाईन, काही काम करेन, काहीही करेन, उठेन, झोपेन, सगळं काही करेन, सर्व काही सामान्य माणसासारखं करेन. फक्त करताना त्याच्या पाठीमागं माझा भाव असेल की जो दुसऱ्यांना कळणार नाही. आणि असं ज्या वेळेला होईल त्यावेळेला काय होईल? तिसरी स्टेप होईल, तिसरं सूत्र होईल की मद्भक्ता भव. तोच माणूस भक्त होऊ शकतो. भक्त असा सहजासहजी होत नाही. आम्ही सगळेजण म्हणतो की आम्ही सगळेजण भक्त आहोत. अहो, भक्ती म्हणजे सुरावरची पोळी. भक्ती इतकी सोपी नाही. भक्तीमध्ये माझं सर्व समर्पण मी दिलं पाहिजे, माझं सर्व आयुष्य मी भगवंतासाठी दिलं पाहिजे, असं ज्याला होतं. कारण भागा इति भक्ती ही, किती पर्सेंटेज मी माझ्या आयुष्याचा, माझ्या मनाचा त्या भगवंतासाठी दिलेला आहे, त्या सद्गुरूंसाठी दिलेला आहे, त्याच्यावर किती ठरतं की मी किती मोठा भक्त आहे, किती श्रेष्ठ भक्त आहे. आणि म्हणून भक्त ही तिसरी स्टेप झाली. कारण आता काय झालं की नुसतं आता मला ॲक्टिव्हिटीज करायच्या नाहीत. आता काय करायचं आहे तर मला भगवंत हा माझ्या आयुष्याचा पूर्णपणे एक भाग बनवायचा आहे. भगवंताशिवाय माझं अस्तित्वच नाही, मला स्वतःचं अस्तित्वच नाही. म्हणजे काय झालं? मी माझ्यासाठी जगत नाही. इतकं सोपं नाही. म्हणजे काय
तर मला स्वतःचे लाईक्स अँड डिसलाईक्स नाहीत, मला स्वतःची कुठलीही कामना नाही, मला कुठलीही इच्छा नाही, मला काहीही मिळवायचं नाही, मला काहीही नको आहे. मला काय पाहिजे? मी फक्त भगवंताचा सेवक आहे, मी सद्गुरूंचा सेवक आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे काही काम करेल ते, जे काही काम जे मला असाईन केलेलं असेल ते भगवंतानी मला असाईन केलेलं आहे. भगवंत, तो शेती असेल, नोकरी असेल, आई असेल, काहीही असेल, प्रत्येक गोष्टीमध्ये आता मी काय करेन? भगवंतासाठी जगेन. आणि ही जी आहे ही भक्ती आहे. भक्तीच्या स्टेप्स आपण बघितल्या खालून वरती, त्या सगळ्या नवविधा भक्ती आपण बघितल्याच आहेत. शेवटची भक्ती म्हणजे आत्मनिवेदन भक्ती. कारण ज्यावेळेला मी भक्तीमध्ये दोन आहेत, एक भगवंत आहे आणि भक्त आहे, सद्गुरुनाथ आहेत आणि शिष्य आहे. भक्तीमध्ये दोन आहेत, कारण त्याशिवाय भक्ती होऊ शकत नाही. आणि म्हणून मद्भक्ता भव असं ज्यावेळेला भगवंत म्हणतात, त्यावेळेला आता काय कर? आता पुढची स्टेप झाली की तू आता शरीराने नाही, मनाने नाही, आता शरीर आणि मन, काया वाचा मनसा, आता तू काय कर? फक्त तू माझ्यासाठी जग. आणि ती भक्ती म्हणजे श्रेष्ठ भक्ती म्हणजे प्रल्हादाची भक्ती सगळ्यात श्रेष्ठ आहे. बघा प्रल्हादाला किती वरून फेकलं, आगीत टाकलं, जळत्या तेलामध्ये टाकलं, तरीसुद्धा त्याची भक्ती कमी झाली नाही. मग जर आम्हाला छोटंसं संकट आलं, आमचं पीक गेलं, जास्त पाऊस पडला, नोकरी गेली, धंद्यामध्ये तोटा आला, आम्ही घाबरतो का? आम्ही भगवंताकडे का जातो? अरे मला हे मदत कर, मला मदत कर, मी ब्रह्म आहे ना. मी जर स्वतः ब्रह्म जर असेल, मी जर स्वतः नारायण जर असेल, मी जर स्वतःला लायन जर समजत असेल किंवा समजण्यासाठी ट्रान्सफॉर्मेशन जर करत असेल, तर हे ट्रान्सफॉर्मेशन माझंच माझ्या मनामध्ये स्टेप बाय स्टेप, स्टेप बाय स्टेप, स्टेप बाय स्टेप्स आत चालू आहे. आणि म्हणून ही जी स्टेप आहे भक्तीची स्टेप अतिशय महत्त्वाची आहे. आणि म्हणून ती भक्ती कल्टिवेट होण्यासाठी, भक्ती फुलण्यासाठी आम्ही इथे येतो. म्हणून सद्गुरुनाथ महाराज आम्हाला असे सहजासहजी सांगत नाहीत की तू दर सप्त्याला इथे यायचं आहे. बरोबर आहे ना? आम्हाला सांगितलं जातं. महाराज म्हणायचे की तू प्रत्येक ह्या सप्त्याला तू इथं आलाच पाहिजेस. का आला पाहिजेस? फिजिकली आला पाहिजेस? नाही, इथे आल्यानंतर, कारण हे स्थान महात्म्य आहे, इथे सद्गुरूंचं अस्तित्व आहे. आणि सद्गुरू ज्याला आपण म्हणतो त्याला आपण मगाशीच बघितलेलं आहे, सद्गुरू म्हणजे फक्त तिथे नाहीत, तर सद्गुरू हे वायूप्रमाणे सर्वज्ञ, सर्वशक्तिमान आणि सर्वव्यापी आहेत. सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्ट, म्हणजे माझ्या आत मनामध्ये ते सन्निविष्ट आहेत. आणि अशी ज्या वेळेला माझी पुढची स्टेप येते त्यावेळेला मी भक्त होतो. त्यावेळेला भगवंत सद्गुरू माझ्या आत येऊन बसतात. कारण का? की पहिल्या दोन स्टेपमुळे काय झालेलं आहे? माझं अंतःकरण शुद्ध झालेलं आहे. आपण बघितलं की मनामध्ये पहिला दोष होता की मलिनता, तो दोष हळूहळू कमी झालं, अंतःकरण शुद्ध झालं आणि मग अंतःकरण स्थिर झालं. जे चंचल अंतःकरण होतं ते स्थिर झालं. आणि म्हणून काय झालं तर आता त्या अंतःकरणामध्ये सद्गुरू येऊन बसतात. का येऊन बसतात? त्याच स्टेपला काय येऊन बसतात? याचं कारण असं आहे की आपण साधा विचार करूया की जर माझं आसन, आता गणपती येणार तर आपण गणपतीचं आसन किती व्यवस्थित छान तयार करतो, आरास करतो. मग जर त्याच वेळेला आम्ही तिथं गणपतीला आणतो, गणपतीची प्रतिष्ठापना करतो आणि तो गणपती म्हणजे आम्ही फक्त मूर्ती आणतो, ती मूर्ती आणतो आम्ही, अहो आम्ही गणपतीची प्रतिष्ठापना करतो की माझ्या आत असलेलं चैतन्य तत्व मी आत बाहेर ठेवतो आणि त्या चैतन्य तत्वाची मी 10 दिवस पूजा करतो, प्रॅक्टिस करतो. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. 10 दिवसानंतर त्याचं विसर्जन करतो. फक्त त्या मूर्तीचं विसर्जन होतं, आतलं प्राणतत्व किंवा चैतन्य तत्व परत मी माझ्या आत ठेवतो. हे प्रॅक्टिस, हे मनासाठी मी भक्ती करतो. भक्तीमध्ये 2 लागतात, म्हणून आम्ही इथे सप्ताहाला येतो. कारण अदरवाईज मला पुण्याला गेल्यानंतर महाराजांचं अस्तित्वच जाणवत नाही. पुण्यामध्ये गेल्यानंतर प्रसंग बाका आल्यानंतर, अवघड प्रसंग आल्यानंतर मला एकदम भीती वाटते. मला एकदम वाटतं की अरे मग खरोखरच शंका मनात निर्माण होते की सद्गुरुनाथ महाराज माझ्याबरोबर असतील का?
आणि ती भावना बळकट होण्यासाठी आम्ही इथे येतो आणि ती बळकट झाल्यानंतर आम्ही तिथे गेल्यानंतर ॲटोमॅटिकली ट्रान्सफॉर्मेशन आहे. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप ज्यावेळेला आम्ही भक्ती करतो, भक्तीमध्ये उत्कट भक्ती होते, भक्तीमध्ये आम्ही प्रल्हाद भक्तीप्रमाणे जातो. ह्या सगळ्यासुद्धा ट्रान्सफॉर्मेशन आहेत. हे ज्यावेळेला ट्रान्सफॉर्मेशन हळूहळू 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 होतं त्यावेळेला चौथी स्टेप येते. जसं आपण बघितलं की खालच्या मजल्यावरनं 50व्या मजल्यावर जाताना एकदम 50व्या मजल्यावर जाता येत नाही. तसं नमस्कृ केल्यानंतर एकदम मला भक्त होता येत नाही. म्हणून भक्ताचे सुद्धा 4 प्रकार आहेत आपल्याला भगवंतांनी सांगितलेलं आहे. तर आपण तिथून स्टेप बाय स्टेप करत भक्त होतो आणि मग पुढची स्टेप, चौथी स्टेप मध्याजी भव. आणि ज्यावेळेला मध्याजी भव आम्ही ज्यावेळेला म्हणतो त्यावेळेला काय होतं तर एकच होतं की आत माझ्या आत्मा आहेच, माझ्या आत चैतन्य आहेच. मग काय प्रॉब्लेम झाला, काय ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय झालं तर ते जे मन होतं आत, बघा काळजीपूर्वक, आत जे मन होतं त्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन झालं. आत्म्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन होत नाही, कारण आत्मा जसा आहे तसा आहे. आत्मा लहान नाही, आत्मा मोठा नाही, आत्मा मलिन नाही, आत्मा अस्थिर नाही, आत्मा जसा आहे तसाच आहे. फक्त ट्रान्सफॉर्मेशन हे माझ्या मनामध्ये चालू आहे. आणि ज्या वेळेला माझं मन शुद्ध होतं, स्थिर होतं, त्यावेळेला काय होतं तर त्या शुद्ध आणि स्थिर मनामध्ये आत्मा प्रगट होतो. मगाशी ताईंनी सांगितलं की ज्या वेळेला दगड पडला पाण्यावर की दगड तरंग निर्माण होतात आणि परत पाणी शांत झाल्यानंतर सगळं स्वच्छ दिसायला लागतं. तसं माझं अंतःकरण स्वच्छ झालं, माझं अंतःकरण स्थिर झालं, त्याच्यानंतर तो आत्मा आहे तसाच प्रगट होतो. ही जी स्टेप आहे ती म्हणजे ज्ञान आहे. ज्ञान म्हणजे काय तर आत्मज्ञान, सुलभ आत्मज्ञान जे आम्हाला महाराजांनी सांगितलेलं आहे ते ज्ञान प्रगट होतं. म्हणजे काय होतं तर म्हणजे काय होतं तर आता बघा, अतिशय काळजीपूर्वक सायंटिफिकली सांगतो. हे गुलाबाचं फूल आहे, हे गुलाबाचं फूल लाल आहे असं म्हणल्यानंतर आम्हाला सगळ्यांना हे ज्ञान झालं की हे गुलाबाचं फूल आहे. आम्हाला सगळ्यांना हे ज्ञान झालं की हे गुलाबाचं फूल लाल आहे. का कुणाला असं वाटतंय की हे गुलाबाचं फूल पिवळं आहे? सगळ्यांना एकच ज्ञान झालं की हे गुलाबाचं फूल आहे आणि हे गुलाबाचं फूल लाल आहे. बरोबर आहे ना? अशा पद्धतीने ज्ञान होतं. आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, लहानपणापासून आत्तापर्यंत आम्ही अशाच पद्धतीने ज्ञान घेत राहिलेलं. मेकॅनिकल असेल, शेती असेल, लॉ असेल, मेडिसिन असेल, सर्व प्रकारचं ज्ञान हे अशाच पद्धतीने होतं. बरोबर आहे? आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. म्हणजेच काय झालं तर ज्या वेळेला, म्हणजे आता काय झालं बघा काळजीपूर्वक, ज्या वेळेला मी असं म्हणतो की हे गुलाबाचं फूल आहे, गुलाबाचं फूल आहे म्हणल्यानंतर माझ्या मनामध्ये आत गुलाबाच्या वृत्ती उठते, म्हणजे विचार येतो, म्हणजे थॉट येतो. जसं गुलाब आहे, बाहेर गुलाब आत गुलाब, बाहेर गुलाब आत गुलाबाची वृत्ती, बाहेर गुलाब आत लाल गुलाबाची वृत्ती, लाल गुलाबाचा विचार. आणि ज्या वेळेला मला माझ्या आत ज्या वेळेला लाल गुलाबाची वृत्ती उठते, विचार येतो, थॉट येतो, त्यावेळेला माझ्या आत असलेली गुलाबाची अज्ञानाची वृत्ती त्याच्या अपोजिट असल्याने त्याचा गुलाबाच्या अज्ञानाच्या वृत्तीचा ध्वंस होतो. म्हणजेच ती वृत्ती नाहीशी होते आणि मला समजतं, मला कळतं, मला अनुभव येतो, मला प्रचिती येते की हे गुलाबाचं फूल आहे आणि हे गुलाबाचं फूल लाल आहे. बरोबर आहे? याच्यामध्ये कन्फ्युजन आहे? आता कळलं?
इतक्या क्रिस्टल क्लिअर ज्ञान झालं पाहिजे, क्रिस्टल क्लिअर ज्ञान झालं पाहिजे. आता मी शब्द उच्चारतो, हा आत्मा आहे. आमच्या किती जणांच्या आत आत्माकार वृत्ती निर्माण झाली? कारण वृत्तीनंच ज्ञान होतं, थॉटनीच ज्ञान होतं, विचारानेच ज्ञान होतं. मी जर तुम्हाला शब्द उच्चारला गगबुगाय, असा जर 3 इडियट्समध्ये काहीतरी आहे ना, एक इंडस्ट्रियलायझेशन असा काहीतरी तो शब्द उच्चारतो आणि मग त्याच्यावर विचारतो. प्रत्येक शब्दाला काहीतरी मिनिंग आहे. प्रत्येक शब्द उच्चारल्यानंतर आत तशी वृत्ती निर्माण व्हायला पाहिजे. असं जर असेल तर आत्मा हा शब्द उच्चारल्यानंतर माझ्या आत आत्माकार वृत्ती, गुलाबाकार वृत्ती जशी झाली तशी आत्माकार वृत्ती उठली तरच मला आत्म्याचं ज्ञान होईल, तरच मला आत्म्याचा अनुभव येईल, तरच मला सद्गुरूंचं दर्शन होईल, तरच मला आत्म्याची प्रचिती येईल, तरच मला परमेश्वराचं ज्ञान होईल. आणि जर ते जर व्हायचं असेल तर म्हणून आम्हाला सांगितलेलं आहे की आत्मा वारे श्रोतव्य मंतव्य निरिध्यासितव्य. तू काय कर, म्हणजे आता काय झालं, पहिल्या स्टेपनी काय केलं मी, नमस्कुरु मद्याजी भव मद्भक्ता भव, याच्यातून काय केलं मी, फक्त मनावर काम केलं. जे मन माझं अस्थिर होतं त्याला स्थिर केलं, मन जे मलिन होतं त्याला मी शुद्ध केलं. आणि हे केल्यानंतर आता काय झालं, आता जे शुद्ध मन आहे, जे स्थिर मन आहे, ते मन तयार झालं. ट्रान्सफॉर्मेशन चाललं आहे माझं, मेंढीचं लायनमध्ये ट्रान्सफॉर्मेशन चाललेलं आहे. आणि ट्रान्सफॉर्मेशन होताना असं ज्यावेळेला माझं मन तयार होतं, असं ज्यावेळेला माझं मन स्थिर, अंतर्मुख मन, शुद्ध मन, स्थिर मन, असं ज्यावेळेला माझं मन तयार होतं त्या मनामध्येच सद्गुरू येऊन बसतात. कारण बाकीच्या मनामध्ये सद्गुरू येऊन उपयोग काय, कारण त्या मनामध्ये आमचे विषयाकार वृत्ती आहेत. विषयाकार वृत्ती म्हणजे संपत्तीकार वृत्ती, शेतीकार वृत्ती, अजून काय नोबेल पुरस्कार वृत्ती, या सगळ्या वृत्ती आहेत. आणि म्हणून जर मला आत्माकार वृत्ती व्हायची असेल तर मला फक्त आत्माकार वृत्तीच आत निर्माण व्हायची असेल तर मला आत्मा गुलाब पाहता येतो, आत्मा पाहता येत नाही. म्हणून मला आत्म्याचं श्रवण करायला सांगितलेलं आहे. म्हणून सुलभ आत्मज्ञानाचं आम्हाला श्रवण, वाचन, मनन, चिंतन सांगितलेलं आहे. म्हणून आम्हाला सुलभ आत्मज्ञान का मी वाचतो दररोज, का वाचलं पाहिजे, नुसतं वाचून उपयोग नाही. आत्मावारे श्रोतव्य मंतव्य निरिध्यासितव्य. आणि असं करून काय होतं तर ती आत्माकार वृत्ती निर्माण होते. जशी गुलाबाकार वृत्ती माझ्या आत निर्माण झाली तशी माझ्या मनामध्ये आत्माकार वृत्ती निर्माण होते. म्हणजे काय, सद्गुरुनाथ महाराज वृत्ती निर्माण होते. ती वृत्ती कशी, आता ती वृत्ती पहिल्यापासूनच मला माहिती आहे की ती सर्वज्ञ, सर्वशक्तिमान आणि सर्वव्यापी आहे. ती वृत्ती माझ्या आत निर्माण झाल्यानंतर बाकीच्या सर्व वृत्ती ॲटोमॅटिकली गळून पडतात. विषयाकार वृत्ती ॲटोमॅटिकली गळून पडतात. आणि ती वृत्ती आता नुसती येऊन उपयोगी नाही, कारण ती वृत्ती फॉर अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये येते. केव्हा येते, आम्ही जिथं जातो, नमस्कार करतो, त्यावेळेला आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आत्माकार वृत्ती निर्माण होते. ताईंनी सांगितलं आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये ती आत्माकार वृत्ती निर्माण झाली केव्हा, गुलाबजाम खाताना, फ्रॅक्शन ऑफ अ सेकंड. आणि त्यावेळेला बाकीच्या सगळ्या वृत्ती गळून पडल्या. आणि ती वृत्ती गुलाबजामाची वृत्ती, त्यामुळे मला आत असलेला रिफ्लेक्ट जो आनंद आहे तो मला गुलाबजामातून मिळाला फ्रॅक्शन ऑफ अ सेकंड. ती विषयाकार वृत्ती जरी असली तरी ती विषयाकार वृत्तीनं मला फ्रॅक्शन ऑफ सेकंड आनंद दिला. आणि म्हणूनच हे अज्ञान माणसाचं सगळ्यात मोठं आहे. कारण आम्हाला असं वाटतं की संपत्ती मिळाल्यानंतर मला सुख मिळेल, आनंद मिळेल, मुलं बाळ झाल्यानंतर आनंद मिळेल, वगैरे वगैरे वगैरे. आता काय करायचं, आम्हाला उलटं करायचं आहे. आता आम्हाला काय करायचं आहे तर आम्हाला विषयाकार वृत्ती नाही तर आत्माकार वृत्ती ही एकच स्थिर करायची आहे. आता स्थिर कशी करणार, तर आधीच्या ज्या सगळ्या साधना केलेल्या आहेत की मी नमस्कार तुला केलेला आहे, मी तुझ्यासाठी जगतो आहे,
मी सर्व काही करतोय तुझ्यासाठी करतो आहे, मी तुझा भक्त आहे, असं ज्या वेळेला मी करत 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 ज्या वेळेला 48व्या मजल्यावर येतो त्यावेळेला मी माझा राहतच नाही. कारण का की माझ्या मनामध्ये तो आता दुसरा कुठल्याच वृत्ती नाहीत, फक्त अखंडाकार वृत्ती आहे. आणि आत्माकार वृत्ती ही अखंडाकार वृत्ती आहे, तिला स्टार्टिंग नाही शेवट नाही. म्हणून आत्माकार वृत्ती ही अखंडाकार वृत्ती आहे. तिला जन्म नाही आणि मृत्यू नाही, तिला उत्पत्ती नाही आणि त्याला स्थिती नाही आणि मृत्यू नाही, लय नाही. आणि म्हणून आत्माकार वृत्ती ज्या वेळेला माझ्या मनामध्ये येते आणि ज्या वेळेला स्थिर होते त्यावेळेला माझं रियल ट्रान्सफॉर्मेशन होतं. त्याच वेळेला तो मेंढीचा फुल ब्लोन लायन होतो आणि त्यावेळेला तो रोअर करतो. आणि त्यावेळेला तो बे करत नाही, त्यावेळेला तो म्हणतो की अहम ब्रह्मास्मी सर्वम खल्विदम ब्रह्म. का तर कारण तो आता आत मनामध्ये. आणि म्हणून आमचे सद्गुरुनाथ जे सर्वज्ञ सर्वशक्तिमान आणि सर्वव्यापी आहेत तेच आम्हाला बहाल करतात. म्हणजेच आमच्या आत असलेल्या मनामध्ये की जे मनामध्ये आता काय आहे, मनामध्ये विषयाकार वृत्ती नाही, मन अतिशय शुद्ध झालेलं आहे, मन अतिशय स्थिर झालेलं आहे, चंचल मन नाही. अशा मनामध्ये आमचे सद्गुरू आत येतात आणि आम्हाला गाईड करतात. आता कोण झालं आहे, सद्गुरू आणि मी एकच झालेलो आहे. म्हणजे काय तर त्या आत्म्याच्या पाठीमागं मनाच्या पाठीमागं आत्मा आहे. आत्म्याच्या चैतन्यामुळे माझं मन चैतन्यमय झालं आहे. त्या मनाच्या चैतन्यामुळं मी काम करतोय. कसं आता बघा, फोन आहे सगळ्यांना माहिती आहे. फोन आपण दररोज वापरतो, कोण फोन वापरत नाही असं आहे का? आणि फोन आम्ही भरपूर वापरतो, व्हॉट्सअप वापरतो, नंतर भरपूर आमचे ग्रुप्स असतात आणि सगळं असतं. आता तर अरे बापरे 6:15 वाजला. आता ह्याच्यामध्ये जर संध्याकाळी हा जर चार्ज नसेल तर ह्याला काय उपयोग आहे? काय हे डबडं आहे, ह्याचा काही उपयोग नाही. पण म्हणूनच आम्ही काय करतो तर हा चार्जर घेतो आणि चार्जिंग करतो. आणि म्हणून आम्ही आमचं जे मन जे आहे, आमचं जे शरीर जे आहे, म्हणजे चार्जिंग असल्याशिवाय फोन चालत नाही. तसं आत्मचैतन्य असल्याशिवाय माझं शरीर चालणार नाही, आत्मचैतन्य असल्याशिवाय माझं मन चालणार नाही, त्याला अस्तित्वच नाही. आणि म्हणून जर मला काय केलं पाहिजे, शेवटची स्टेप, तर आत्म्याला म्हणजे मनाला काय केलं पाहिजे तर वायरलेस चार्जर तिथं जोडला पाहिजे. आणि ती वायरलेस चार्जर जोडला तर काय होतं तर कंटिन्युअस चार्जिंग, ऑलवेज ऑन ऑलवेज कनेक्टेड, मनमना भव. म्हणजे त्या मनामध्ये आता काहीही वृत्ती नाही, कुठलीही वृत्ती नाही, फक्त आत्माकार वृत्ती आहे, अखंडाकार वृत्ती आहे, कंटिन्युअस चार्जिंग चालू आहे, वायरलेस चार्जिंग चालू आहे. आणि अशी ज्या वेळेला अवस्था होते त्यावेळेला काय होतं, शेवट घेतो की आत्म्याचं जे आनंद स्वरूप आहे ते मला स्वतःला मिळतं. कारण वायरलेस चार्जिंग, आपण तो मगाचाच उदाहरण बघितलं गुलाबजामाचं फ्रॅक्शन ऑफ सेकंद झालं. पण आता काय झालं आहे, फ्रॅक्शन ऑफ अ सेकंद ती वृत्ती निर्माण नाही, तर आता ती वृत्ती आत्माकार वृत्ती, अखंडाकार वृत्ती 24/7 365 days ऑलवेज ऑन ऑलवेज कनेक्टेड वायरलेस चार्जिंगनी जर माझ्या मनामध्ये असेल तर त्या आत्म्याचं आत्मचैतन्य आणि त्या आत्म्याचा आनंद कंटिन्युअस रिफ्लेक्ट होतो. आता आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की तुका आकाशा एवढा. तुका आकाशा एवढा कशाने रिस्पेक्टनी? शरीराने नाही, शरीराने 5 फूट 2 इंच 5 फूट 10 इंच, पण मनाच्या अनुषंगाने जर विचारलं, कारण अध्यात्म हे मनाचं आहे, शरीराचं नाही. आणि म्हणून त्या मनाची ज्यावेळेला अशी अवस्था होते की ते अवस्था मनमना भव असं ज्यावेळेला होतं, आम्ही ज्यावेळेला सद्गुरुमय होतो त्यावेळेला कंटिन्युअस 24/7 365 days तो जो सूर्य आहे, सद्गुरुरूपी सूर्य जो आहे, तो माझ्याच आत माझ्याच मनातून रिफ्लेक्ट होतो. आणि तो रिफ्लेक्ट होताना कसा होईल?
फक्त तो आनंद स्वरूपानं रिफ्लेक्ट होतो. तो आनंद बाहेर नाही, तो विषयातला आनंद नाही, तो आनंद आतच आहे. आणि म्हणूनच तो आनंद आम्हाला इथे सगळ्यांना मिळावा. या सप्ताहाच्या निमित्तानं आम्हाला तो सगळ्यांना सद्गुरूंनी बहाल करावा, एवढीच मी प्रार्थना सद्गुरुनाथांच्या जवळ करतो आणि मी थांबतो. हरिओम तत्सत. ರಾಜಾಧಿರಾಜ ಸದ್ಗುರುನಾಥ್ ಮಹಾರಾಜ್ ಕಿ ಜೈ. ಭಗವದ್ಗೀತೆಯ 9ನೇ ಅಧ್ಯಾಯದ 34ನೇ ಶ್ಲೋಕದ ಮೇಲೆ ಅವರು ವಿವೇಕ್ ಸಬ್ನೀಸ್ ಅವರು ವಿವರಣೆ ಮಾಡಿದರು. ಅದನ್ನು ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಹೇಳ್ರಿ ಅಂತ ಸೂಚನೆ ಬಂದಿತ್ತು. ಅದರ ಸಮಯ ವಿಶೇಷ ಆಗಿದೆ, ಮುಂದಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳಿವೆ. ಆದಷ್ಟು ಸ್ವಲ್ಪದರಲ್ಲಿ ಅವರು ಹೇಳಿದ್ದನ್ನು ವಿವರಿಸಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತೀನಿ. 4 ಸ್ಟೆಪ್ಗಳನ್ನು ಹೇಳಿದರು. ಮುಖ್ಯ ಇರೋದು ನಾವು ಕುರಿ ಹೋಗಿ ಸಿಂಹ ಆಗಬೇಕು. ಮಹಾರಾಜರು ಸುಲಭ ಆತ್ಮಜ್ಞಾನದಲ್ಲಿ ಹೇಳಿರ್ತಕ್ಕಂತಹ ವಿಷಯ. ಆ ಟ್ರಾನ್ಸ್ಫಾರ್ಮೇಷನ್ ಆಗಲಿಕ್ಕೆ 4 ಸ್ಟೆಪ್ಗಳನ್ನು ಹೇಳ್ತಾ, ಮೊದಲನೇದು ಮಾಂ ನಮಸ್ಕುರು, ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡು. ಅಂದರೆ ನನ್ನ ಕೈಯಲ್ಲಿ ಏನೇನು ಕಾರ್ಯಗಳಾಗ್ತವೋ ಅದನ್ನೆಲ್ಲ ಭಗವಂತನ ಸಹಾಯದಿಂದ ಸದ್ಗುರುಗಳ ಆಧಾರ ತಗೊಂಡು ನನ್ನ ಅಂದರೆ ಭಗವಂತನ ಸದ್ಗುರುಗಳ ದೊಡ್ಡಸ್ಥಾನ ಏನಿದೆ ಅದರಲ್ಲಿ ನಿನ್ನ ಈ ಸಣ್ಣ ವ್ಯಕ್ತಿತ್ವ ಏನದಲ್ಲ ಅದನ್ನು ಮರ್ಜ್ ಮಾಡಿಬಿಡು. ಆ ಟ್ರಾನ್ಸ್ಫಾರ್ಮೇಷನ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಮನಸ್ಸಿನ ಹೊರತು ಬೇರೆ ಉಪಾಯ ಇಲ್ಲ. ಈ ಒಟ್ಟಾರೆ ನಮ್ಮ ಆನಂದ ಮೀಮಾಂಸಾ ಆಗಬೇಕಾದ್ರೆ ನಾನು ಮುಂದೆ ನೋಡ್ತೀನಿ, ನಾನು ರಿಟೈರ್ ಆದಮೇಲೆ ನೋಡ್ತೀನಿ ಅಂತ ಅನ್ನಲಾರದೆ ನಮ್ಮೆಲ್ಲ ದುಃಖಗಳು, ಕಾಳಜಿಗಳು, ಚಿಂತೆ ಇವು ಎಲ್ಲ ಹೋಗಬೇಕು. ಎಲ್ಲರ ಜೀವನದ ಆಬ್ಜೆಕ್ಟಿವ್ ಏನು, ಎಲ್ಲ ಜೀವನದ ನಮ್ಮ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರ ವ್ಯಕ್ತಿಗಳ ಧ್ಯೇಯ ಉದ್ದೇಶ ಏನದಂದ್ರೆ ಆನಂದ ಗಳಿಸೋದದ. ಬೇರೆ ಎಲ್ಲ ಸಾಮಗ್ರಿಗಳನ್ನು, ಸಂಪತ್ತನ್ನು ನಾವು ಇಲ್ಲೇ ಬಿಟ್ಟು ಹೋಗ್ತೀವಿ. ಅದರ ಅಧ್ಯಾತ್ಮ ವಿದ್ಯೆ ಏನಿದೆ ಅದು ಮಾತ್ರ ನನ್ನ ಜೊತೆ ಬರಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಅದ. ಯಾರು ಸ್ವತಃ ಸಿಂಹನಿದ್ದಾನೋ ಸದ್ಗುರು, ಅವನು ಇನ್ನೊಬ್ಬರಿಗೆ ಅಂದರೆ ತಮ್ಮ ಶಿಷ್ಯರಿಗೆ ಆ ರೀತಿ ಸಿಂಹದ ಹಾಗೆ ಗರ್ಜನೆ ಮಾಡಲು ಶಕ್ಯನಾಗಿನವರು. ಸರ್ವಜ್ಞ ಸರ್ವಶಕ್ತಿಮಾನ್ ಇರತಕ್ಕಂತಹ ಸದ್ಗುರು ತಮ್ಮ ಶಿಷ್ಯರಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ಆ ಶಕ್ತಿಯನ್ನು, ಅಧ್ಯಾತ್ಮದ ಢೇಕರಿಕೆಯನ್ನು, ಆನಂದದ ಉದ್ಗಾರವನ್ನು ತೆಗೆಸಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ. ಅದರ ಸಲುವಾಗಿ ನನ್ನ ಎಲ್ಲ ಚಿಂತೆ, ವ್ಯಗ್ರತೆ, ಟೆನ್ಷನ್ ನಾನೇ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಆ ಅಭಿಮಾನ ಕಡಿಮೆ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ನತಮಸ್ತಕ ಆಗಬೇಕು, ಮಾ ನಮಸ್ಕುರು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಎರಡನೇದು ಮದ್ಯಾಜಿ ಅಂದರೆ ನನ್ನನ್ನು ಪೂಜಿಸು. ಕೆಲಸ ಮಾಡೋದು ಅಂದರೆ ನಮ್ಮ ಒಳಗಡೆ ಇರ್ತಕ್ಕಂತಹ ಮಲ ವಿಕ್ಷೇಪ ಆವರಣ ದೋಷಗಳನ್ನು ನಿವಾರಿಸಿ, ನಮ್ಮ ಅಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂತಹ ಈ 3 ವಿಕಾರಗಳನ್ನು ನಿವಾರಿಸಿ ಕಾರ್ಯ ಮಾಡೋದನ್ನು ಮಾತ್ರ ನನ್ನ ಕೈಯಲ್ಲಿದೆ, ಅದರ ಫಲ ನನ್ನ ಹತ್ತಿರ ಇಲ್ಲ. ಹೀಗಾಗಿ ನಾನು ಪ್ರತಿ ಕ್ಷಣಕ್ಕೂ, ಪ್ರತಿ ನನ್ನ ವೃತ್ತಿ ಎದ್ದಾಗಲೂ ಅದು ಪೂಜೆ ಆಗಬೇಕು. ನಾವು ಕಾಕಡಾರ್ತಿ ಒಳಗೆ ಅಂತೀವಲ್ಲ, ಮೀ ಖಾಯಿನತೆ ಅನ್ನ ಝೋಪೇನತಿ ಸಮಾಧಿ, ನಾ ಏನೇನು ಓಡಾಡ್ತೀನೋ ಅದೆಲ್ಲ ನಿನ್ನ ಪ್ರದಕ್ಷಿಣೆಯೇ. ಆ ಭಾವನೆ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಬರಬೇಕು. ಅದು ಕೇವಲ ಒಂದು ಸಲ ಬಂದು ಹೋದರೆ ಅಲ್ಲ, 24/7 365 ಡೇಸ್ ಆಲ್ವೇಸ್ ಆನ್, ಆಲ್ವೇಸ್ ಕನೆಕ್ಟೆಡ್ ಆಗಿರಬೇಕು. ಮತ್ತು ಏನು ಬರ್ತದೋ ಅದು ಪ್ರಸಾದ ಬುದ್ಧಿಯಿಂದ ಸ್ವೀಕರಿಸಬೇಕು. ಮೂರನೇದು ಹೇಳಿದರು ಮದ್ಭಕ್ತಾಭವ. ಭಕ್ತಿ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ, ನೋಡಲಿಕ್ಕೆ ಸಹಜ ಸರಳ ಅನಿಸಿದ್ರು ಬಹಳ ಕಠಿಣವಾದದ್ದು. ಯಾಕಂದರೆ ಅದರೊಳಗೆ ನಾನು ಅಂಬುದು ಏನೂ ಇಲ್ಲ, ಎಲ್ಲವೂ ಕೂಡ ಸಮರ್ಪಣ ಆಗಿದೆ. ಪ್ರಹ್ಲಾದನ ಭಕ್ತಿ ಶ್ರೇಷ್ಠ ಇದೆ. ಯಾಕಂದರೆ ಅವನ ಜೀವನದೊಳಗೆ ಕಷ್ಟ ಬಂದರೂ ಕೂಡ ಅದನ್ನು ಸಹಿಸಿ ಆ ಭಗವಂತನ ಮೇಲೇ ಎಲ್ಲ ಭಾರ ಹಾಕಿದ್ದ. ಕೊನೆಗೆ ಮನ್ಮನಾಭವ ಅಂದರೆ ಈ ಶ್ಲೋಕೆಯನ್ನು ಮನ್ಮನಾಭವ ಮದ್ಭಕ್ತೋ ಮದ್ಯಾಜಿ ಮಾ ನಮಸ್ಕುರು ಇದರ ಬಗ್ಗೆ ವಿಶೇಷವಾಗಿ ವಿವರಣೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದರು. ಆ ಭಕ್ತಿಯನ್ನು ಫಲಿಸಬೇಕಾದ್ರೆ ಮನಸ್ಸಿನೊಳಗೆ ಯಾವಾಗಲೂ ಆ 24 ಗಂಟೆಯೂ
ನನ್ನ ಏನು ವೃತ್ತಿಗಳನ್ನು ಹೇಳ್ತಾವ ಅದು ವಿಷಯಾಕಾರ ವೃತ್ತಿ ಆಗಿರಬಾರ್ದು, ಆ ವೃತ್ತಿ ಆತ್ಮಾಕಾರ ವೃತ್ತಿ ಆಗಿರಬೇಕು. ಆತ್ಮ ಚೈತನ್ಯ ಒಂದು ಇದೆ, ಅದಕ್ಕೆ ನಮ್ಮೆಲ್ಲ ಕಾರ್ಯಗಳು ನಡೀತಾ ಇವೆ ಅಂತ ಬಹಳ ವಿವರವಾಗಿ ವಿವರಿಸಿದರು. ಸಮಯದ ಅಭಾವ ಇರೋದರಿಂದ ನನಗೆ ಅವ್ರಿಗೆ ನಿಲ್ಲಿಸಿದ್ದಕ್ಕೆ ಕ್ಷಮೆಯನ್ನು ಕೋರ್ತಾ धन्यवाद तेवढंच सांगतो. प्रतिवर्षवू बंधू त्यांचं आणखीन एक विशेष आहे. मंजिरीताई पण या सभेमध्ये आहेत. ते शांतिकुटीर संदेशच्या प्रत्येक अंकामध्ये त्यांचा एक लेख असतो, ताईंची कविता असते. म्हणजे हा संप्रदाय आमचाच संप्रदाय आहे, महाराजांचं कार्य आहे, त्यात आपला पण हातभार लागावा या दृष्टिकोनातून दरवर्षी ते इथे येऊन आपली वाक सेवा, प्रवचन सेवा समर्पण करत असतात. आम्हा सर्वांतर्फे आमचे ज्येष्ठ गुरुबंधू सांगली मिरज सत्संगाचे श्री शरद कुलकर्णी यांनी येऊन पूज्य श्री विवेक सबनीस यांचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. ಧನ್ಯವಾದಗಳು ಶರದ್ ಕುಲಕರ್ಣಿ ಹಾಗೂ ಇನ್ನೊಮ್ಮೆ ಶ್ರೀ ವಿವೇಕ್ ಸಬ್ನೀಸ್ ಅವರಿಗೆ ಅನೇಕ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಒಂದೆರಡು ಪ್ರಕಟಣೆಗಳಿವೆ. ಸಾಯಂಕಾಲಿನ ಸಭೆ ಸರಿಯಾಗಿ